श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री मातृपितृभ्यो नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. ओम श्री परमात्मने नमः. तर गेल्या क्लासमध्ये आपला दशक 7वा, समास पहिला आणि दुसरा असे 2 समास झालेले आहेत. तर एक होतं पहिला समास जो होता चतुर्दश ब्रह्माचा, म्हणून ह्या दशकाचा नाव आहे, आणि मंगलाचरण होत. आणि दुसरा दशक असा होता की ब्रह्मनिरूपण. आता चतुर्दश शब्द ब्रह्मनिरूपण, चतुर्दश ब्रह्मनिरूपण म्हणून आहे. तर आता हे चतुर्दश ब्रह्म काय आहे, म्हणजे ब्रह्म गेल्या ह्याच्यातच आपल्याला असं सांगितलंय की ब्रह्मनिरूपण म्हणजे ब्रह्म म्हणजे न दिसणार परब्रह्म. ब्रह्मा नाही, ब्रह्म वेगळं ब्रह्मा वेगळं. तर आपल्याला ब्रह्म हे जे आहे सगळ्या ठिकाणी व्यापून आहे, आपल्याला दिसत नाही पण व्यापून आहे हे सांगितलंय. पण ते ब्रह्म कसं आपण निरूपण करतो, ब्रह्माला कसं सांगतो, ह्याच्याबद्दल थोडंसं ह्या चतुर्दश ब्रह्मामध्ये आहे. तर आज आपल्याला संध्याताई जोशी पुण्याचे लाभलेले आहेत दासबोध वाचण्यासाठी. तर ते पहिले नमन वाचतील, त्यानंतर दासबोधाचं आपण सुरू करू. तर संध्याताई आपण पहिले 22 ओवी वाचून घेऊया, नंतर उरलेले वाचूया. तर सुरू करा. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे. योधातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनाम् ग्रंथयो रचयन् सुपुण्यजनकम् श्रीदासबोधाभितम्. या कीर्त्या पठनेन सर्वविदुषाम् स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरः क्षितौ विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं त्वत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम्. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास.
दशक 7वा, समास 3रा, चतुर्दश ब्रह्म निरूपण नाम. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रोता व्हावे सावधान, आता सांगतो ब्रह्मज्ञान. जेणे होये समाधान, साधकाचे श्रीराम. रत्ने साधाया कारणे, मृत्तिका लागे एकवटणे. 14 ब्रह्मांची लक्षणे, जाणीजे तैसी श्रीराम. पदार्थे विण संकेत, द्वैता वेगळा दृष्टांत. पूर्व पक्षे विण सिद्धांत, बोलिता चिनये श्रीराम. आधी मिथ्या उभारावे, मग ते ओळखून सांडावे. पुढे सत्य ते स्वभावे, अंतरी बाणे श्रीराम. म्हणून 14 ब्रह्मांचा संकेत, बोलिला कळाया सिद्धांत. येथे श्रोती सावचित्त, क्षण एक असावे श्रीराम. पहिले ते शब्द ब्रह्म, दुजे मितिकाक्षर ब्रह्म. तिसरे खम ब्रह्म, बोलिली श्रुती श्रीराम. चौथे गाण सर्व ब्रह्म, 5वे चैतन्य ब्रह्म. 6वे सत्ता ब्रह्म, साक्ष ब्रह्म. 7वे श्रीराम. 8वे सगुण ब्रह्म, 9वे निर्गुण ब्रह्म. 10वे वाच्य ब्रह्म, जाणावे पै श्रीराम. अनुभवते 11वे, आनंद ब्रह्म ते 12वे. तदाकार 13वे, 14वे अनुर्वाच्य श्रीराम. ऐसी हे 14 ब्रह्मे, यांची निरोपिली नामे. आता स्वरूपाची वर्मे, संकेत दाऊ श्रीराम. अनुभवे विण ब्रह्म, या नाव शब्द ब्रह्म. आता मितिकाक्षर ब्रह्म, ते एकाक्षर श्रीराम. खंब शब्दे आकाश ब्रह्म, मदाकाश व्यापक धर्म. आता बोलिले सूक्ष्म, सर्व ब्रह्म श्रीराम. पंचभूतांचे क्वाडे, जे जे तत्व दृष्टी पडे. ते ते ब्रह्मची चोखडे, बोली जेत आहे श्रीराम. या नाव सर्व ब्रह्म, श्रुती आश्रयाचे वर्म. आता चैतन्य ब्रह्म, बोली जेल श्रीराम. पंचभूतादी मायेते, चैतन्याची चेतविते. म्हणून त्या चैतन्याते, चैतन्य ब्रह्म बोलिजे श्रीराम. चैतन्यास ज्याची सत्ता, ते सत्ता ब्रह्म तत्वता. तये सत्तेस जाणता, या नाव साक्ष ब्रह्म श्रीराम. साक्षत्व जयापासुनी, तेही आकळले गुणी. सगुण ब्रह्म ते वाणी, तयासी वदे श्रीराम. जेथे नाही गुणवाता, ते निर्गुण ब्रह्म तत्वता. वाच्य ब्रह्म तेही आता, बोली जेल श्रीराम. जे वाचे बोलता आले, ते वाच्य ब्रह्म बोलिले. अनुभवासी कथिले, नवचे सर्वथा श्रीराम. या नाव अनुभव ब्रह्म, आनंद वृत्तीचा धर्म. परंतु याचेही वर्म, बोली जेल श्रीराम. ऐसे हे ब्रह्मानंद, तदाकार ते अभेद. अनुर्वाची संवाद, तुटून गेला श्रीराम. ऐसी हे 14 ब्रह्मे, निरोपिली अनुक्रमे. साधके पाहता भ्रमे, बाधिजेना श्रीराम. तर आता इथे ब्रह्म म्हणजे परब्रह्म म्हणजे काय आहे हे आपल्याला रामदास स्वामी इथं सांगत आहेत. तर आतापर्यंत काय, गेल्या दशकामध्ये अनिर्वाच्य म्हणून शेवटचं समास होता. तर ते अनिर्वाच्य म्हणजे काय,
काय आहे हे बोलूच शकत नाहीत, शब्दाच्या पलीकडे आहे असं हे शेवट सांगितलेलं आहे. तेच इथं परत तेच सांगितलेलं आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा ब्रह्म 14 प्रकाराचे आहेत म्हणून म्हणतायत. पण ते 14 प्रकाराचे ब्रह्म कसे आहेत, म्हणजे अनुभव घेणं, शब्दांनी सांगणं, निर्गुण बघणं, प्रत्येका ठिकाणी बघणं, साक्षीत्वाने बघणं, हे सगळं ह्याच्यामध्ये सांगितलेले. तर आता हे काय आहे, म्हणजे हे ब्रह्म म्हणजे कसं आपल्याला मिळणार आहे. तर एका खाणीतून आपल्याला जर रत्न काढायचे, सोनं काढायचे किंवा हिरे वगैरे म्हणतो आपण, शिंपल्यातून वगैरे काढतो मोती वगैरे, तर पहिले त्याच्यावरचं सगळं घाण काढायचं, मग नंतर त्याच्यातलं चांगलं आपण हे करतो. घाण काढायचं म्हणजे आता जसं रत्न काढायचंय म्हणून म्हणल्यानंतर माती सरकवावं लागतं सगळं, मग त्याच्यातून आपल्याला रत्न मिळतं. अजून एक चांगलं उदाहरण म्हणून म्हणलं तर आपल्याला मूर्ती बनवायचंय. एक दगड आहे, तर एक दगड असतं, त्या दगडातून आपल्याला मूर्ती बनवायचंय. तर त्या दगडातून न लागायचे दगडाचे कण सगळे बाजूला करतात शिल्पकार, मग त्याच्यातून मूर्ती निर्माण होते. त्याचप्रमाणे आपण ह्या नजरेस दिसायचं जे दृष्टीच दिसायची जी सृष्टी आहे की नाही, ते माया आहे. ते मायाला सरत आपल्याला परब्रह्म बघायचं आहे. तर हे परब्रह्म काय आहे, हे ब्रह्म काय आहे, म्हणून त्यांनी आता आपल्याला सांगितलेले. त्याच्यात कोणते आहेत 14 ब्रह्म. इथे ह्या दशकाचं नाव, समासाचं नावच चतुर्दश ब्रह्म आहे. चतुर्दश म्हणजे 14. तर हे चतुर्दश काय आहे, 14 ब्रह्म कोणते आहेत ते आपण पहिले बघूया. पहिला आहे शब्द ब्रह्म, दुसरा आहे एकाक्षर ब्रह्म, तिसरे आहे श्रुतीने सांगितलेलं खम ब्रह्म, चौथा आहे सर्व ब्रह्म, पाचवे आहे चैतन्य ब्रह्म, सातवे आहे सत्ता ब्रह्म, सातवे साक्ष ब्रह्म, आठवे सगुण ब्रह्म, नववे निर्गुण ब्रह्म, 10वे वाच्य ब्रह्म, 11वे अनुभव ब्रह्म, 12वे आनंद ब्रह्म, 13वे तदाकार ब्रह्म, 14वे अनिर्वाच्य ब्रह्म. पुन्हा इथं आपल्याला अनिर्वाच्यच आले. म्हणजे अनिर्वाच्य म्हणजे काय, बोलू शकत नाहीत, शब्दाच्या पलीकडे. पण आपल्याला कोणतीही गोष्ट सांगायचं आहे, कळून घ्यायचं आहे, तर आपल्याला शब्दामध्येच समजून सांगावं लागतं की नाही. आता हे ब्रह्म काय आहे, हे 14 ब्रह्म काय आहे, मी बोलतीये म्हणूनच कळतंय ना, किंवा पुस्तक वाचून कळतं. हे अशा गोष्टी शब्द ब्रह्म जे आहे ते बोलूनच कळतं. म्हणजे ब्रह्माला कळून घ्यायचंय म्हणलं तर पहिले आपल्याला शब्दातूनच आपल्याला कळणार आहे. गुरुकडून ब्रह्म काय आहे हे कळून घ्यायचंय, तर गुरु मौन बसले आणि आपणही मौन बसलो म्हणजे आपल्याला कळणार नाहीये. तर त्याचं हे काय आहे की शब्द ब्रह्म म्हणजे शब्दाने कळून घेतलं जातं, त्याला शब्द ब्रह्म असे म्हणतात. आणि त्याचा आपल्याला अनुभव घेता येत नाही ना. मग जेव्हा शब्दाने सांगितलं जातं तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव येत असतो. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय, एकाक्षर ब्रह्म म्हणून सांगितलंय. तर हा ब्रह्मच असतो म्हणून म्हणतायत ते. एकाक्षराने दर्शित ब्रह्म मितिकाक्षर ब्रह्म होय म्हणून म्हणतायत. म्हणजे ओम ह्याच्यामध्ये सुद्धा ब्रह्म आहे म्हणून म्हणतायत, पण ते प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही आपल्याला. हे शब्दांनी पण आपल्याला सांगता येत नाही. ओम म्हणू लागलं तर एक प्रकारचा आपल्याला आनंद मिळतं. हे शेवटी आपल्याला आनंद ब्रह्म म्हणून जे सांगितलेलं आहे ना, ते अनुभव घेतल्यानंतर आपल्याला जे आनंद मिळतं ना, तेच आनंद या ओम ब्रह्मामध्ये पण मिळतं. म्हणजे ओम म्हणू लागलो समजा आपण, तर त्या ओम मध्ये आपल्याला एक प्रकारचं आनंद, शरीरामधले एक स्पंदन जाणवतात आपल्याला. हे सगळं कशामुळे, हे ब्रह्मामुळेच जाणवतं, परब्रह्मामुळेच आपल्याला हे जाणवतंय. म्हणून ह्याला एकाक्षर ब्रह्म म्हणतात. नंतर खम ब्रह्म म्हणून म्हणतात. खम ब्रह्म म्हणजे काय, पूर्ण आकाशामध्ये व्यापलेलं आहे. खम म्हणजे आकाश, आकाशाला खम म्हणतात. तर हे खम ब्रह्म म्हणजे पूर्ण आकाशाला व्यापलेलं आहे. हे आपल्याला म्हणजे आकाश दिसतंय, ब्रह्म दिसत नाही आपल्याला. पण जसं आकाश व्यापलेलं आहे, तुम्ही पाणी एखादे संपून जाईल, पृथ्वी चालता चालता संपून जाईल म्हणजे पाणी लागेल आपल्याला. पृथ्वी संपून जाईल म्हणजे पृथ्वी संपणार नाहीये, पण पृथ्वी संपेल म्हणजे काय, एक हद्दीच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला पाणी दिसतं. पाण्यामध्ये सुद्धा आपण मध्ये गेलो तरी आपल्याला पृथ्वी दिसते. पाण्याच्या
पलीकडे गेलो तिथेही आपल्याला पृथ्वी दिसते. पण हे जे खम ब्रह्म म्हणून जे आहे ना, म्हणजे आकाश ब्रह्म, हे आकाश जसं सर्वत्र व्यापलेलं आहे, तुम्ही कुठेही जा तुम्हाला डोक्यावर आकाश दिसतोच, असं हे ब्रह्म आहे. खम ब्रह्म म्हणून म्हणतात. त्याच्यानंतर सर्व ब्रह्म म्हणून म्हणतात. सर्व ब्रह्म म्हणलं तर काय, सगळ्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने व्यापलेला आहे, म्हणून त्याला सर्व ब्रह्म म्हणून म्हणतात. तर पंचभूतांच्या अवाढव्य म्हणजे हे जे दृश्यसृष्टीमध्ये माया जे पसरलेली आहे ते सगळं ब्रह्मामुळेच आहे, पण ते आपल्याला दृष्टीस पडत नाही, म्हणून ते सर्व ठिकाणी व्यापलेलं आहे, म्हणून सर्व ब्रह्म म्हणतात. नाहीतर नंतर चैतन्य ब्रह्म, चैतन्य म्हणजे चलन, चालत राहणं, म्हणजे जड म्हणजे एका ठिकाणी बसून राहिलेलं त्याला जड म्हणतात. पण चैतन्य म्हणजे चलना, प्रत्येक ठिकाणी. जसं आपलं श्वास चालू असतं तर आपण जिवंत आहे, जेव्हा आपलं श्वास बंद पडतं तेव्हा आपलं देह जड देह होऊन जातं. तर हे चैतन्य ब्रह्म आहे, म्हणजे हे कधीच ह्या चैतन्य ह्या ब्रह्माला कधीच जडत्व येत नाही. चैतन्य आहे, त्याच्यामध्ये सतत चलनता आहे. म्हणजे एक ठिकाणी बसतं असं नाहीये, ते सतत चैतन्य चैतन्य चैतन्य. म्हणजे आपण एकेकाला म्हणतो काय चैतन्य आहे त्यांच्यामध्ये, असं म्हणतो की नाही, म्हणजे किती स्फूर्ती उत्साहाने असतात ते. तसं हे ब्रह्म आहे, चैतन्य ब्रह्म असं आहे. नंतर काय म्हणले त्यांनी, सत्ता ब्रह्म म्हणजे सगळ्या ठिकाणी. सत्ता म्हणजे काय, राजा कसं सत्ता चालवतो, घरामध्ये आपले पुरुष म्हणजे वडील, आपले वडील, त्यांची सत्ता चालते की नाही, तसंच ब्रह्मचं पण सत्ता चालते. कुठेही जाते नसल्याशिवाय काही नाहीच आहे, म्हणजे ब्रह्म सगळ्या ठिकाणी आहे, म्हणून त्याला सत्ता ब्रह्म असे म्हणतात. नंतर साक्ष ब्रह्म, ते साक्षीत्वाने आहे, ते सगळ्याला बघत आहे, आपल्याला बघते, प्राणी मात्र, सर्व प्राणी मात्रांना, पंचमहाभूतांना, दृश्यसृष्टीला, सगळ्याला ते बघतीये, म्हणून ते साक्ष ब्रह्म आहे. 8वे आहे सगुण ब्रह्म. सगुण ब्रह्म म्हणजे हे जे काय आपल्या नजरेस दिसतंय ते सगळं ब्रह्मच आहे, ते सगुण ब्रह्म आहे. म्हणजे काय, झाड वारं म्हणा किंवा पृथ्वी म्हणा किंवा डोंगर म्हणा किंवा माणसं म्हणा, काही असो, हे सगळे सगुण ब्रह्म आहेत, म्हणजे आपल्याला डोळ्याला दिसणार ब्रह्म. पण हे ब्रह्म म्हणून म्हणजे काय हे कळत नाही आपल्याला, पण प्रत्यक्ष अनुभवामध्ये आल्यानंतर आपल्याला हे ब्रह्म म्हणजे हे सगळं चालतं कशामुळे, ब्रह्ममुळेच चालतं, म्हणून हे सगुण ब्रह्म आहे. पण त्याच्यामध्ये निर्गुण ब्रह्म आहे, नंतरचं जे आहे निर्गुण ब्रह्म म्हणून म्हटलेलं आहे. तर निर्गुण ब्रह्म म्हणजे काय, न दिसणारं ब्रह्म, म्हणजे जे आपल्या नजरेस पडत नाही. आता ह्याच्यानंतर सगळं आपल्याला अनुभवाने घ्यायचं आहे, म्हणजे वाच्य ब्रह्म म्हणून, वाच्य ब्रह्म म्हणजे बोलणार. नंतर अनुभव ब्रह्म म्हणून सांगितलेलं आहे. निर्गुण ब्रह्म, तर ज्ञानेश्वर महाराजांनी जे एक अभंग लिहिलेला आहे त्यांनी, तुझं सगुण म्हणू का निर्गुण म्हणू, तू एक गोविंदू रे म्हणून जे आहे की नाही, ते इतकं सुंदर आहे. म्हणजे तिथं ज्ञानेश्वर महाराजांना पण तेच अनुभव आलेले आहे. कारण हे सगळे संत सद्गुरू जे मोठे मोठे आहेत की नाही, मोठे मोठे म्हणा, जे खरोखर जे साधना करत आहेत, उपासना करत आहेत, जे खरोखर अभ्यास करत आहेत, ज्यांना ह्या सगळ्या गोष्टीतून काहीच देणं घेणं नाही, अशा लोकांना हे निर्गुण ब्रह्म काय आहे हे त्यांना कळालेलं आहे. तू एक गोविंदू रे, म्हणजे त्यांना गोविंदू रूपामध्ये निर्गुण रूप, तुझं सगुण म्हणू का निर्गुण म्हणू म्हणून म्हणतायत ना, म्हणजे तू निर्गुणात सुद्धा आहेस, सगुणात सुद्धा आहे. निर्गुण म्हणजे काय, न दिसणार. म्हणजे आपण म्हणतो ना, डोळे झाकून बसलो आपण एक ठिकाणी आणि आनंद मानत आहोत, कुठेतरी एक कार्यक्रमाला जाऊन येतो, गाण्याच्या कार्यक्रमाला किंवा एखाद्या प्रवचनाला जाऊन येतो आपण. ते जाऊन आल्यानंतर आपल्याला रस्त्यामध्ये येताना किंवा रात्री आपण झोपल्या त्यावेळेस ते सगळं आठवण येतं. आठवण आल्यानंतर ते एक आनंद मिळतं की नाही आपल्याला. ते आनंद मिळालं म्हणजे काय, प्रत्यक्षात ते कार्यक्रम समोर चालू नाहीये, पण ते एक आनंद मिळत आहे आपल्याला. तर ते निर्गुण ब्रह्म आहे. ते म्हणजे डोळ्यासमोर काही दिसत नाही, पण एक प्रकारचा आनंदाचे उर्मी येत असतात आपल्या अंगामध्ये. ते निर्गुण ब्रह्माच्या
अनुभवानेच येतात. त्याच्यानंतर वाच्य ब्रह्म म्हणतात. वाच्य ब्रह्म म्हणजे बोलणे, बोलण्याने बोलून सांगतात. जे गुरु आपल्याला सांगतात, सद्गुरू सांगतात आपल्याला, किंवा पुस्तकामधून आपण वाचून आपल्या कानावर पडतं, हे सगळं वाच्य ब्रह्म आहे म्हणून म्हणतात. मग 11वे जे आहे अनुभव ब्रह्म म्हणून म्हणतात. म्हणजे हे सगळं जे आता मी म्हणले ना, अनुभव घेणं. आपण सांगतो खूप. आता माझे गुरु म्हणायचे, आपण जाऊन सगळ्यांना विचारतो, तुमचे अनुभव काय हो? तुम्ही नर्मदा परिक्रमा करून आलात, तुमचे अनुभव काय? तुम्ही ललिता सहस्रनाम रोज वाचता, तुमचे अनुभव काय? तुम्ही गीता रोज वाचता, तुमचे अनुभव काय? असे आपण प्रत्येकाला विचारतो. पण प्रत्येकाला विचारून ऐकणं अनुभवपेक्षा प्रत्यक्ष आपण त्या गोष्टी करून जे अनुभव घेतो ते खरं अनुभव ब्रह्म आहे. म्हणजे आपण स्वतः त्या गोष्टीचा अनुभव घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला ते अनुभव ब्रह्माचा आनंद मिळेल. नंतर आनंद ब्रह्म म्हणजे अनुभव आल्यानंतरच आपल्याला आनंद होतो की नाही कोणत्याही गोष्टीचं. अहो, इतकं दिवस त्यांच्या सहवासात नव्हते हो, काय अनुभवच नव्हतं, पण त्यांच्या सहवासात राहायला गेले, खरं काय ते कळालं बरं का मला, म्हणून म्हणतो. म्हणजे ब्रह्म काय आहे हे अनुभवल्यानंतर खरं आनंद जे मिळतं की नाही त्याला आनंद ब्रह्म म्हणून म्हणतात. म्हणजे प्रत्यक्षात आपण जर दररोज भगवंताचं उपासना करणं, साधना करणं, किंवा चांगल्या गोष्टीत आपण राहणं, सतत देवाचं चिंतन करणं, आणि देवाचं चिंतन तर करतच राहणं, पण कोणाच्या बद्दल वाईट विचार न करणं, असं जर आपण सतत जर वागत गेलो तर खरोखर आपल्याला आनंद ब्रह्माचा अनुभव येतो. मग नंतर त्यांनी काय सांगितलंय, तदाकार ब्रह्म समरस होऊन अभेद घडतो ते तदाकार ब्रह्म. म्हणजे त्या ब्रह्माशी आपण एकाकार होऊन जातो. तू आणि मी वेगळे राहत नाही, एकच होऊन जातो. त्याला तदाकार ब्रह्म म्हणतात. म्हणजे ते सुद्धा अनुभवच आहे. ह्या सगळ्या गोष्टी अनुभवानेच कळतात. म्हणजे देव आणि मी वेगळे नाहीत, एकच आहोत आपण. ह्याचा अनुभव कसं घ्यायचं असतं, म्हणजे प्रत्येकामध्ये देवत्व बघणं, म्हणजे प्रत्येकामध्ये देव आहे असं वागणं. म्हणजे देव आहे म्हणून वागणं म्हणजे काय, आपण देवाला कधी शिवी घालतो का, देवाला कधी मारतो का, देवाच्या बद्दल कधी वाईट बोलतो का, नाही बोलत. त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाबद्दल, प्रत्येक प्राणी मात्रांबद्दल आपण चांगलं बोलणं, त्यांच्याबद्दल चांगलं विचार करणं, प्रत्येकाबद्दल जलसी फिलिंग न करणं. म्हणजे जलन जे होतं की नाही, समोरचा माणूस काहीतरी वस्तू घेऊ लागला की जळण होतं आपल्याला. समोरचा माणूस चांगलं वागू लागला, 4 लोक त्याला चांगलं म्हणू लागलेत, अहो ती किती छान सांगती हो, किती छान बोलती, तिच्या बोलण्यामध्ये गोडवा आहे हो, ती गाणं किती सुंदर म्हणती, म्हणले की आपल्याला जलन सुरू होतं. तिच्यापेक्षा मी छान म्हणते, पण मला कोणी चांगलं म्हणत नाहीत, तिलाच म्हणते. ही वृत्ती न राहता नाही, खरोखरच ती किती छान बोलती, किती छान सांगतीये, किती छान तिचं बोलण्याची पद्धत किती छान आहे तिचे, ती स्वयंपाक किती सुंदर करते, हे जे वृत्ती आपल्यामध्ये येतं तेव्हा काय होतं, आपल्याला तदाकार होऊन जातो आपण भगवंतामध्ये. तदाकार म्हणजे दुसऱ्यांच्या बद्दल वाईट चिंतनच नाही, सतत चांगलं चिंताचं. म्हणजे भगवंत त्याच्यामध्ये आपल्याला एकरूप करून घेतात. हे सुद्धा अनुभवच आहे. हे अनुभवाशिवाय आपल्याला वाच्य ब्रह्म म्हणून जे म्हणलो की नाही आपण, पहिले आपल्याला काय आलं, अनुभव ब्रह्माच्या आधी वाच्य ब्रह्म आलं. म्हणजे अनुभव आल्यानंतरच आपण ब्रह्माबद्दल बोलू शकतो की नाही. म्हणजे जेव्हा आपण पुस्तक वाचतो, दासबोध मी वाचल्यानंतर मला एक प्रकारचा आनंद मिळाला की अरे किती सुंदर आहे दासबोध ग्रंथ, ह्याच्यात काय काय आहे, ह्याच्याने आपण किती पुढे जाऊ शकतो, आपण परमार्थामध्ये पुढे जाऊ शकतो, अध्यात्मामध्ये पुढे जाऊ शकतो. तर आपल्या 4 मैत्रिणींना सुद्धा आपल्या सोबत घेऊन जाऊया ना. म्हणून मग आपण दासबोधचे सुरू केलो, आपण अर्थ कळून घ्यायचं. म्हणजे हे मला आनंद मिळाले तर तुम्हाला सुद्धा ह्या गोष्टीचा आनंद मिळावं, ह्या वृत्तीने जे वाच्य ब्रह्म जे झालेलं आहे ते वाच्य ब्रह्म होत आहे म्हणल्यासारखं आहे. तर हे झालं तदाकार ब्रह्म, म्हणजे ब्रह्माशी तदाकार होऊन जातो. त्याच्यानंतरचं जे 14वं जे आहे ते अनिर्वाच्य ब्रह्म. पुन्हा शेवटी अनिर्वाच्यच आहे.
म्हणजे बोलूच शकत नाही. इतकं सगळं बोलल्यानंतर सुद्धा तुम्हाला कळालं का म्हणून मी विचारले. समजा आपल्याला ह्याच्यामध्ये सुद्धा आहे, आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवत वदति तथैव चान्य आश्चर्यवच्चयन्न मन्य शृणोती म्हणून जे आपल्याला श्लोक आहे भगवद्गीतामध्ये. म्हणजे एक जण आत्मा काय आहे हे म्हणजे तिथं आत्मा म्हटलेलं इथं ब्रह्म म्हटलेले, दोन्ही एकच आहे, आत्मा आणि ब्रह्म एकच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं. एक जण ऐकतो, एक जण बोलतो, एक जण म्हणतो मला हे सगळं कळालं म्हणून म्हणतो. पण प्रत्यक्षामध्ये त्याला विचारायला गेलं, काय सांग रे बाबा तुला काय कळालं म्हणून म्हणलं, काही सांगता येत नाही. म्हणजे असं आश्चर्यचकित करणारं हे ब्रह्म आहे. तर हे अनिर्वाच्य ब्रह्म आहे. तर हे अनिर्वाच्य ब्रह्म आपण बोलूच शकत नाही. तो आता हे रामदास स्वामी लिहून ठेवलेले आहेत, ते वाचून मला जे बोलता येते ते मी बोलतीये. पण प्रत्यक्ष अनुभव घेणं हे वेगळंच आहे बरं का. अनुभव घेऊन बोललेल्यांचं वेगळं असतं. आपल्याला एक क्षणभर येत नाही असं नाही, अनुभव आपल्याला सुद्धा येतात. कारण एक भगवंताची आपल्याला देणगी प्राप्त झालेली आहे की आपण ह्या रस्त्यात आपण आलेले आहोत, अध्यात्माच्या रस्त्यात आलेले आहोत. चांगले चांगले ग्रंथ आपण वाचन करतोय, चांगले चांगले ग्रंथाचं अर्थ घेतोय, चांगलं ऐकतोय, प्रवचन ऐकतोय, काय वाचन करतोय, ते सगळं करत असल्यामुळे ह्याच्यामधून एक सेकंद तरी आपल्याला अनुभव आलेलाच असेल प्रत्येकाला की मी आणि देव वेगळे नाहीत, मी आणि ब्रह्म वेगळे नाहीयेत. हे एका क्षण परत आलं असेल, पण परत ते निघून गेलं, ते निघूनही जातं आपल्याला. कारण त्या क्षणापुरतच आपण ते अनुभव घेऊ शकतो, त्याच्यानंतर त्या अनुभवात राहत नाही. पण तेच अनुभव आपल्याला सारखं सारखं यावं ह्याच्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो. तर ते प्रयत्न करत करत हे जे अनुभव येतं, तर त्यावेळेस ते अनिर्वाच्य बनतं. म्हणजे आपण बोलूच शकत नाहीत. हा काय आनंद आहे हो, ते आनंद मी बोलूच शकत नाही. अक्षरशः अशा डोळ्यातून पाणी गळागळा वाहतात आपल्याला. ते होतं अनिर्वाच्य ब्रह्म. तर आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, आता 14 ब्रह्म काय आहे ते सांगितलेत. आता पुढच्या ओवीमध्ये, पुढच्या बाकीच्या ओवींमध्ये काय सांगितलेले आहेत, तर ते 14 ब्रह्म प्रत्यक्ष ब्रह्माचं कसं उणीव आहे. म्हणजे हे शब्द ब्रह्म म्हणून म्हटलेलं आहे, पण ब्रह्म वेगळा आहे, शब्द ब्रह्म वेगळा आहे. हे प्रत्येक वेगवेगळं करून सांगितलेलं आहे. तर आता पुढचे ओवी वाचून दाखवा संध्याताई. अनम्यूट करा फोन. श्रीराम समर्थ. ब्रह्म जाणावे शाश्वत, माया तेची अशाश्वत. 14 ब्रह्माचा सिद्धांत होईला आता श्रीराम. शब्द ब्रह्म ते शाब्दिक, अनुभवे विणमाईक. शाश्वताचा विवेक तेथे नाही श्रीराम. जे क्षर ना अक्षर तेथे कैचे मितिकाक्षर. शाश्वताचा विचार तेथेही न दिसे श्रीराम. खम ब्रह्म ऐसे वचन, तरी शून्याते नासी ज्ञान. शाश्वताचे अधिष्ठान तेथेही न दिसे श्रीराम. सर्वत्रास आहे अंत, सर्व ब्रह्म नासिवंत. प्रळये बोलिला निश्चित, वेदांत शास्त्री श्रीराम. ब्रह्म प्रळये मांडेल जेथे, भूतान्वय कैचा तेथे. म्हणून या सर्व ब्रह्माते नाश आहे श्रीराम. अचळासी आणि चलन, निर्गुणास लाविता गुण. आकारास विचक्षण, मानित ना श्रीराम. जे निर्माण पंचभूत, ते प्रत्यक्ष नासिवंत. सर्व ब्रह्म हे मात, घडे केली श्रीराम. असो आता हे बहुत, सर्व ब्रह्म नासिवंत. वेगळेपणास अंत, पहाणे कैचे श्रीराम. आता जयास चेतवावे, तेची माईक स्वभावे. तेथे चैतन्याच्या नावे, नासाला श्रीराम. परिवारे विण सत्ता, ते सत्ता नव्हे तत्वता. पदार्थे विण साक्षता, तेही मिथ्या श्रीराम. राहिलं का? नाही बरोबर. सगुणास नाश आहे,
प्रत्यक्षास प्रमाण काय सगुण ब्रह्म निश्चये नासिवंत श्रीराम. निर्गुण ऐसे जे नाव त्या नावास कैचा ठाव. गुणे विण गौरव येईल कैते श्रीराम. माया जैसे मृगजळ ऐसे बोलती सकळ. काते कल्पनेचे आभाळ नाथिलेची श्रीराम. ग्रामो नास्ति कुतः सीमा जन्मे विण जीवात्मा. अद्वैतासी उपमा द्वैताची श्रीराम. माये विरहित सत्ता पदार्थे विण जाणता. अविद्ये विण चैतन्यता कोणास आली श्रीराम. सत्ता चैतन्यता साक्षी सर्व ही गुणाच पासी. काहीचे निर्गुण त्यासी गुण कैचे श्रीराम. ऐसे जे गुणरहित तेथे नामाचा संकेत. तोची जाणावा अशाश्वत निश्चयेशी श्रीराम. निर्गुण ब्रह्माशी संकेते नामे ठेविली बहुते. ते वाच्य ब्रह्म त्याते नाशा आहे श्रीराम. आनंदाचा अनुभव हाही वृत्तीचाही भाव. तदाकारी ठाव वृत्तीस नाही श्रीराम. अनुर्वाच्य या कारणे संकेत वृत्तीच्या गुणे. तया संकेता सोने निवृत्तीने आणले श्रीराम. अनुर्वाच्य ते निवृत्ती तेची उन्मनीची स्थिती. निरोपादी विश्रांती योगियांची श्रीराम. वस्तू जे का निरोपाधी तेची सहज समाधी. जेणे तुटे आधी व्याधी भवदुःखाची श्रीराम. जो उपाधीचा अंत तोची जाणावा सिद्धांत. सिद्धांत आणि वेदांत दादांतात्मा श्रीराम. असो ऐसे जे शाश्वत ब्रह्म जेथे नाही माया भ्रम. अनुभवी जाणे वर्म स्वानुभवे श्रीराम. आपले न अनुभवे कल्पनेसी मोडावे. मग सुकाळी पडावे अनुभवाचे श्रीराम. निर्विकल्पास कल्पावे कल्पना मोडे स्वभावे. मग नसोनी असावे कल्पकोटी श्रीराम. कल्पनेचे एक बरे मोहरिताच मोहरे. स्वरूपी घालिता भरे निर्विकल्पी श्रीराम. निर्विकल्पासी कल्पिता कल्पनेची दुरे नावार्ता. निसंगास भेटो जाता निसंग होईजे श्रीराम. पदार्थ ऐसे ब्रह्म नव्हे माते हाती धरून द्यावे. असो हे अनुभवावे सद्गुरु मुखे श्रीराम. पुढे कथेचा अन्वये केलाची करू निश्चये. जेणे अनुभवासिये केवळ ब्रह्म श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चतुर्दश ब्रह्म निरूपण नाम समास तृतीय. श्रीराम 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 समर्थ. म्हणजे आतापर्यंत आपण काय ऐकलो होतो की 14 ब्रह्म ऐकलो. 14 ब्रह्म ऐकलो तर ते 14 ब्रह्मामध्ये काय काय ब्रह्म सांगितलेले. शब्द ब्रह्म, एकाक्षर ब्रह्म, खम ब्रह्म, शब्द सर्व ब्रह्म, चैतन्य ब्रह्म हे सगळं सांगितलेत आपल्याला. पण हे सगळं आपण बोलून दाखवल्याने अनुभव आल्याने हे सगळं सांगितलेलं आहे. पण ते सुद्धा उणच आहे. म्हणून आता हे सांगतात कसं उण आहे. या 14 ब्रह्मापैकी प्रत्येक ब्रह्म परब्रह्माच्या दृष्टीने कसे उणे पडते याचे विवेचन आता आपल्याला बघायचंय. तर शुद्ध ब्रह्म हे अत्यंत शाश्वत आणि माया अत्यंत अशाश्वत आहे. या 2 मूल गोष्टी घट्टपणे ध्यानात ठेवाव्या म्हणजे पुढे येणारे 14 ब्रह्माचे निरूपण उत्तमपणे समजेल. म्हणजे ब्रह्म हे शाश्वत आहे, माया हे अशाश्वत आहे. हे आपण प्रत्येक वेळेस डोक्यामध्ये ठेवावं तरच आपल्याला ब्रह्म म्हणजे काय आहे हे कळतं. म्हणजे काय हे दृश्य सृष्टी हे सगळं खोटं आहे. हे जे आपले नातेवाईक आहे ममता आणि माया एकच आहे. ममता म्हणजे काय एका गोष्टीबद्दल आपल्याला चिकटून घेतो त्याला आपण म्हणजे जवळ करतो
त्याला. म्हणजे हे माझे मुलं, माझं घर, माझं दार, हे घर, हे सगळं हे ममतामध्ये येतं. नातेवाईक येतात, आपल्या गोष्टी, घरच्या गोष्टी, कपडे म्हणा, सोनं म्हणा, पैसे म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी ममतेमध्ये आपण अडकतो. आणि दृश्यसृष्टी जी आहे, आपल्याला जे डोळ्यासमोर दिसत आहे, ते सगळं माया आहे. तर हे माया आणि ममता ह्याच्यातून बाहेर जाऊन खरं ब्रह्म काय आहे हे आपण शोधून काढायला पाहिजे. तर त्याच्यामध्येच आपल्याला आनंद मिळतो असं म्हणून सांगितलंय. तर तेव्हा आपल्याला खरं ब्रह्म काय आहे हे कळतं, हे सांगितलेलं आहे. तर सर्वात पहिले कोणचं आहे? शब्द ब्रह्म. तर नुसतं शब्द ब्रह्म, नुसतं मी सांगतेय तुम्हाला, पण मला अनुभवच नाहीये, उपयोग काय त्या गोष्टीचं? तुम्ही शब्द ब्रह्म ऐकून, म्हणजे ब्रह्म म्हणजे काय आहे हे ऐकून जर तुम्ही अनुभव, आता हे प्रत्येक ब्रह्मामध्ये शेवटी आपल्याला अनुभवच मुख्य आहे. म्हणजे काय? शब्द ब्रह्म म्हणजे शब्दाचं पांडित्य खूप आहे. खूप छान मी समजून सांगतेय तुम्हाला, खूप छान लोकांकडून आपण ऐकतोय, खूप छान पुस्तकामधून वाचतोय, पण आपल्याला प्रत्यक्षात अनुभवच येत नाहीये. तर मग हे शब्दब्रह्माचा काय उपयोग? काहीच उपयोग नाहीये. त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलंय? एकाक्षर मंत्र, एकाक्षर ब्रह्म म्हणून म्हटलेले. एकाक्षर ब्रह्म म्हणजे काय? ओम. ओम हे एकाक्षर आहे. तर हे ओम एकाक्षर मंत्र जे आहे ते एका अक्षरामध्ये संपून गेलं का ब्रह्म? प्रत्यक्षात बघितलं तर खरंच त्या एकाक्षरामध्येच आपल्याला सगळं ब्रह्माचा अनुभव येतं. पण तितकं आपण समरस व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये तदाकार व्हायला पाहिजे, तेव्हा खरं काय आपल्याला एकाक्षर ब्रह्म हे कळतं. पण ते सुद्धा एकाक्षर, माझ्यासारख्या एक साधकाला जर नुसतं एकाक्षरामध्ये मी ब्रह्म काय हे समजून सांगितलं तर काय डोक्यात शिरणार आहे का? खोपडी आपली काही कामाचं नाही. दुसरे भरपूर गोष्टी भरलेल्या आहेत आपल्या डोक्यामध्ये, संसार, पैसा, सोनं, नाणं, हे सगळं डोक्यात भरलेलं आहे. पैसा, अडका, सोनं, नाणं सोडा. आता 3:30 वाजलेत, 4:30 वाजायला अजून 1 तास आहे. चहा प्यायचे, ते चहा डोक्यामध्ये भरलेला असताना ओम एक मंत्राने आपल्याला डोक्यात ब्रह्म शिरणार आहे का? नाही शिरत. चहाच डोक्यामध्ये भरलेला आहे. तर चहा करायचंय बाबा, आता उठावं, गॅस पेटवावं, थंडी वाजू लागली, कुडकुड कुडकुड वाटायला लागलंय, आलं खिसलेलं आहे की नाही, की आलं खिसायचंय आपल्याला, हे सगळं डोक्यामध्ये आपण भरून घेतल्यानंतर एक अक्षरमध्ये आपल्याला काहीतरी इतकं शब्द पांडित्यानेच समजत नाही आपल्याला. तर एकाक्षराने आपल्याला काय कळणार आहे? म्हणून ते एकाक्षर ब्रह्म सुद्धा उणं पडतं म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हणलेलं आहे? खम ब्रह्म. म्हणजे खम ब्रह्म म्हणजे आकाश हेच ब्रह्म होय. आकाश शून्य रूप आहे. म्हणजे आकाशाला आपण चिटकू हात लावू शकतो का? नाही लावू शकत. शून्य आहे आकाश. ब्रह्मज्ञानाने शून्य नाहीसे होते, ब्रह्मज्ञानाने शून्य नाहीसे होतं. पण शाश्वत म्हणून या ठिकाणी देखील शाश्वताचे अधिष्ठान नाहीये. म्हणजे आकाश ब्रह्म सुद्धा आपल्याला तोकडच पडतं, कमीच पडतं. कशामुळे कमी पडतं? म्हणजे काय? ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट पण आहे. आकाशामध्ये आपण बघतो तर आपल्याला आकाशामध्ये काय दिसतात? सगळे ढग दिसतात. पांढरे ढग दिसतात, काळे ढग दिसतात, पाण्याने भरलेले. म्हणजे ते मल झालं म्हणल्यासारखं वाटतं आपल्याला. पण प्रत्यक्ष ते बाजूला सारल्यानंतरच आपल्याला खरं आकाश दिसतं. ते अनुभव कुठे येतं आपल्याला? आजकाल म्हणजे पहिल्या काळामध्ये ह्या गोष्टीचा अनुभव घेतले असतील, म्हणजे ते त्यांच्या अनुभवाने ते घेतलेले. आकाशाला पण मल आहे, पण ब्रह्माला मल नाहीये, हे असं अनुभव घेतलेले. पण आता आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव कसा येतो? तर आपण फ्लाईटमध्ये बसल्यानंतर काही फूट उंची, काही हजारो फूट उंचीवर गेल्यानंतर आपल्याला ढग खाली दिसतात आणि वर शुद्ध आकाशच दिसतो आपल्याला. तसं आहे. म्हणजे इथं आकाशामध्ये सुद्धा ढग वगैरे येऊन मल करतं, पण ब्रह्म तसं नाहीये. ब्रह्म कसं आहे? शुद्ध आहे. म्हणून त्याला आकाशाला सुद्धा आपण वर्णन करू शकत नाही. म्हणजे ह्याच्या अगोदर आपण गुरुबद्दल हे सगळं बघितलं होतं. गुरुला समुद्राचं उपमा दिलं तर खरं नाहीये, कारण समुद्राचं पाणी खारट आहे. बरं, क्षीर नदीचं म्हणजे दुधाचं नदी, दुधाचं सागर, क्षीरसागर म्हणून म्हणतो आपण. तर ते दुधाच्या सागराचं जर त्याला उपमा द्यायचं गुरुला, तर दूध कधी ना कधी आटते.
म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे असं आपण कितीतरी ह्याच्याने आपण सूर्याच्या बद्दल विचार केलो तर सूर्य प्रकाश देतो, तेज देतो, पण सूर्य अग्नी पण म्हणजे त्याच्याजवळ जाऊ शकत नाही आपण. म्हणून गुरुजवळ तसं नाही, आपण गुरुजवळ जातो, शांतता मिळते आपल्याला, तेजही मिळते आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर एक प्रकारचा आपल्याला शांतताचा म्हणून आपण सूर्याची उपमा देऊ शकत नाही. तसंच चंद्राचं उपमा पण देऊ शकत नाही. चंद्रासारखं शांत आहेत गुरु आपल्याला, पण चंद्र सुद्धा 15 दिवस कमी कमी होत जातो, 15 दिवस जास्त. पण गुरु तसे नाहीत, सतत देतच असतात आपल्याला, कमी नाहीच आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे इतकं आपल्याला वर्णन करून जसं सांगितलेलं आहे तसंच इथं सुद्धा आपल्याला ब्रह्मचं सुद्धा आपल्याला रामदास स्वामी असंच वर्णन करून सांगत आहेत. सर्व ब्रह्म म्हणजे विश्वरूपाने दिसणारे सर्व दृश्य मुळी नाशिवंत आहे. म्हणजे जिथं पाहिलं तिथं सगळं आपल्याला जे वस्तू दिसत आहेत, वस्तू म्हणा, जे काही पंचमहाभूते दिसतात, हे सगळं नाशवंतच आहेत. मग ते सर्व ब्रह्म पण ब्रह्म जो खरा आहे तो नाशवंत नाहीये. सगळं काही गेल्यानंतर सुद्धा तो उरून पुरणारा आहे, असं आहे. म्हणजे इतकं ते ब्रह्मामध्ये आहे, म्हणून आपण त्याला सर्व ब्रह्म पण म्हणू शकत नाही. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं, सर्व ब्रह्मानंतर चैतन्य ब्रह्म म्हणून सांगितलेलं आहे. चैतन्य ब्रह्म म्हणजे हे चैतन्य आपल्याला दिसतंय, वारं चालू लागलेलं दिसतंय, झाडं हालू लागलेलं दिसत आहेत आपल्याला, माणसं चालू लागलेले दिसत आहेत, वाहनं चालू लागलेले दिसत आहेत, प्राणी चाललेलं दिसतंय. हे सगळं आपल्याला दृश्य याच्यामध्ये चैतन्य जिवंत ठेवणारा कोण आहे, तो ब्रह्मच आहे. पण हे सगळं नाशिवंत आहे. हे एकदा थांबलं, श्वासोश्वास थांबलं की चैतन्य संपलं. झाड वाळून गेलं की चैतन्य संपलं. गाडीमधलं पेट्रोल संपलं की चैतन्य संपलं. हे सगळं संपणारं चैतन्य आहे. पण परब्रह्म जे आहे, खरं ब्रह्म जो आहे तो न संपणारा आहे. म्हणून इथं चैतन्य ब्रह्माला सुद्धा उपाधी बरोबर नाही. त्याच्यानंतर सत्ता ब्रह्म म्हणून सांगितलेले. सत्ता ब्रह्म म्हणजे काय, आताच मी म्हणले ना, आपल्या घरचे मोठे. आपल्या घरचे मोठे म्हणजे कोण, आपले वडील, आपले आजोबा. पहिल्या काळात आजोबा राहायचे, काका काकू राहायचे, मोठे काका काकू. कोणाच्या घरी मामा मामी मोठे राहायचे, कोणाच्या घरी आत्या मामा मोठे राहायचे. आता तसं काही नाहीये. तू मोठी नाही, मी मोठा नाही, आपण दोघे एकसारखे. तिथं कोणीतरी एक जण मोठं म्हणलं की संपलं, 2 भाग होऊन जातात, असं आहे. पण हे सत्ता ब्रह्म म्हणणारं जे आहे, तर हे आज आजोबा सत्ता ब्रह्म आहेत. म्हणजे ते मोठे होते म्हणून त्यांची सत्ता चालत होती. ते गेल्यानंतर वडील झाले, त्यांची सत्ता चालती. त्याच्यानंतर मुलगा होतो, त्यांची सत्ता चालती. मग तो मुलगाही निघून, म्हणजे असं एकानंतर एक पिढी जसं बदलत जाते, तसं सत्ता पण निघून जाते. त्या ज्याच्या हातात सत्ता आहे तो निघून गेला की ते सत्ता संपून दुसऱ्याच्या हातात गेलं. पण ब्रह्म तसं नाहीये. तो कुठंही, त्याचं प्रत्येक ठिकाणी त्याचीच सत्ता आहे. म्हणून सत्ता ब्रह्म सुद्धा आपल्याला उणच आहे म्हणल्यासारखं. म्हणजे त्याची सुद्धा आपण हे करू शकत नाही. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, साक्ष ब्रह्म. तर साक्ष ब्रह्म काय, साक्षीत्वाने वेगळेपणाने बघतो आपण. म्हणजे मी साक्षीत्वाने बघतीये, मी साक्ष आहे बरं का. आपल्याला कोर्टामध्ये साक्ष म्हणून बोलावतात एखाद्या वेळेस, किंवा कोणीतरी दोघं बोलत असतात. बघा, तिला विचारा वाटलं सर, खरं बोलतीये का खोटं बोलतीये का विचारा. मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे, हे साक्ष आहे. पण इथं साक्षाची गरजच नाहीये, सगळ्या ठिकाणी भरून आहे. तर साक्षाची गरजच काय, ते तर तिथं साक्ष ब्रह्म पण गरज नाहीये. त्याच्यानंतर काय सांगितलंय त्यांनी, साक्ष ब्रह्मानंतर सगुण ब्रह्म. सगुण ब्रह्म म्हणजे गुण, ज्याच्यामध्ये गुण आहे ते जाणारच आहे. म्हणजे ते सुद्धा खरं नाहीये. जे सगळे नाशिवंतच आहे, सगळे सगुण जे आहेत ते नाशिवंत आहे. जे गुणाने चित्र म्हणा, मूर्ती म्हणा, झाड म्हणा, म्हणजे जे काही आपल्याला सगुण रूपामध्ये दिसतंय ते सगळं नाशिवंत आहे. म्हणून हे सुद्धा आपण सगुण ब्रह्म सुद्धा आपण म्हणू शकत नाही. निर्गुण ब्रह्म, हे निर्गुण ब्रह्म जे आहे हे फार गुण विषय आहे. तर निर्गुण ब्रह्म म्हणजे काय, आपण कल्पनेने विचार करतो. प्रत्यक्ष एक वस्तू नाही, कल्पना करत राहतो, विचार करत राहतो. ब्रह्मामध्ये आहे, मी आनंदामध्ये, परब्रह्माच्या ह्याच्यात मी विलीन होऊन गेले, मी आनंदी आहे, हे सगळं विचार करतो आपण. ते निर्गुण ब्रह्म आहे.
पण हे कल्पना सुद्धा आज एक कल्पना आहे, उद्या एक कल्पना आहे. तर त्याच्यासाठी म्हणून हे निर्गुण ब्रह्म देखील हे आपली कल्पना असल्यामुळे ते सुद्धा उणच पडतं. म्हणजे ह्याला सुद्धा आपण निर्गुण ब्रह्म म्हणू शकत नाहीये. त्याच्यानंतर निर्गुण ब्रह्मानंतर वाच्य ब्रह्म. वाच्य ब्रह्म म्हणून म्हणलं तर डोळे झाकून आपण जे बघतोय, कल्पना करतोय, ते बोलून सांगतोय आपण कोणाला तरी. पण मी बोलून तुम्हाला सांगतेय, पण तुम्हाला कळाल्यासारखं वाटतं. हो संध्याताई आता सांगितलेलं सगळं बरोबर आहे, हो खरं हे सगळं खोटं आहे, दृश्यसृष्टी सगळी खोटी आहे, हे सगळं चैतन्य सगळं खोटंच आहे, हे सगळं आपल्याला सगळं त्या क्षणाला असं वाटतं. आता 5 वाजेस तरी सगळं खरं वाटतं. 5 वाजून गेलं, आपलं मोबाईल बंद पडलं की सगळं संपलं. पुन्हा काय आपण आपल्या संसारामध्ये अडकून पडलो. म्हणजे हे वाच्य ब्रह्म सुद्धा बोलाय तितकंच आहे, बोलण्या इतकंच आहे, बोलण्याच्या पलीकडे काहीच नाहीये. म्हणून हे वाच्य ब्रह्म सुद्धा खोटच आहे म्हणून म्हणतात. त्याच्यानंतर अनुभव ब्रह्म आणि आनंद ब्रह्म एकच आहे. अनुभव ब्रह्म म्हणलं तर जेव्हा आपण अनुभव घेतो, अनुभव घेतल्यानंतरच आपण आनंद मानतो की नाही. हा काय आनंद आहे, काय हा अनुभवामध्ये काय आनंद आहे. हे जे आनंद मिळतं, अनुभवाने जे आनंद मिळतं ते हे ब्रह्म आहे. पण अनुभव घेतल्याशिवाय आनंदच मिळत नाही. तर हे अनुभव ब्रह्म आणि आनंद ब्रह्म पण नाहीच आहे. अनुभव घ्यायला पाहिजे, तेव्हा कुठं आनंद ब्रह्म मिळतं. मग आनंद ब्रह्म मिळाल्यानंतर तदाकार ब्रह्म होतो आपण. तदाकार ब्रह्म होणं म्हणलं तर काय, ब्रह्मामध्ये विलीन होऊन जाणं. तर इथं अनुभवच येत नाहीये तर आपल्याला आनंद मिळत नाही. आनंदच नाही मिळालं तर तदाकार होण्याचा प्रश्नच येत नाहीये. म्हणजे हे तिन्ही खोटच आहे. म्हणजे हे सगळं अनुभव घेतल्याशिवाय हे खरं नाहीये, हे ह्यांना सांगायचंय. त्याच्यानंतर तर अनिर्वाच्य ब्रह्म. अनिर्वाच्य ब्रह्म म्हणजे काय, आपण काही बोलूच शकत नाही. म्हणजे इतकं सगळं बोलल्यानंतर सुद्धा हे नुसतं बोलतीये मी, बडबड 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 चालू आहे, पण प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर तिथं आपण बोलू शकत नाही. आनंद समाधीमध्ये निघून जातो आपण. म्हणजे काय, तिथं बोलायची गरजच नाही. आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे प्रत्येक ठिकाणी आपल्याला आनंद 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 हेच दिसत राहतं. म्हणजे ते काय, वेडे होऊन जातो आपण. म्हणजे आपण आपल्यामध्ये राहत नाहीत, ब्रह्मामध्येच विलीन होऊन जातो. ते आनंद, हे अनुभव आपल्याला केव्हा येतं, एका भजनामध्ये बसल्यानंतर. जेव्हा भजन विठ्ठल 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 करत हे करत राहतो, किंवा आपण वारीला जात राहतो तेव्हा, आणि कुठे एका देवस्थानी आपण सेवेला जातो, सगळं काही विसरून जातो. घर संसार, मुलं बाळं, इवन आपल्या शरीराचं दुखणं सुद्धा विसरून जातो आपण. आपल्याला हे आहे ते आहे म्हणून काही आपल्याला लक्षात राहत नाही. काम करत राहतो, सेवेमध्ये मग्न होऊन जातो. ते जे आनंद आहे ते खरं ब्रह्म, ब्रह्मानंद म्हणून जे म्हणतो हे खरं आनंद ब्रह्म, तदाकार ब्रह्म. पुन्हा काय म्हणतात त्याला, अनुभव ब्रह्म, अनिर्वाच्य ब्रह्म, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. तर आता ह्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात शेवटी काय म्हणतायत, हे सगळं देहबुद्धी नष्ट झाले. म्हणजे आता मी म्हणले ना, जर आपण एखाद्या कुठल्या तरी देवस्थानाला गेलो तर आता कुंभमेळ्यालाच जायचंय आपल्याला समजा, तर कुंभमेळ्याला गेल्यानंतर तिकडलं वातावरण बघतो, नदीमधलं ते पाणी बघतो, तिकडले साधू संतांना बघतो, तिकडले ते काय म्हणतात स्पंदन जे अनुभवतो, त्यावेळेस ते पाणी थंड. आता जानेवारी फेब्रुवारी पर्यंत कुंभमेळा आहे, तर फेब्रुवारी पर्यंत थंडी असतेच. तर थंडीमध्ये नदीचं पाणी कसं राहतं, थंड राहतं. तर त्या नदीच्या पाण्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला काहीच जाणवत नाही, थंड कारण त्या आनंदामध्ये आपण असतो. मी देह आहे म्हणलं तरच थंडी ऊन पाऊस हे सगळं आपल्याला जाणवतं. तिथं आपण देहच विसरून जातो, आपलं सगळं काही विसरून जातो. तर त्यावेळेस तिथे थंड पाणी आहे हे काही विचारच करत नाही आपण. त्या गंगेमध्ये आपण इतकं आनंद मावतो. तर त्याच्यासाठी म्हणून मी देह आहे कल्पना सगळं सोडून टाकलं तर आपल्याला ब्रह्म अनुभवास येते. आणि त्याच्यानंतर काय होते, समाधी मिळते आपल्याला, समाधीमध्ये जातो. समाधी होणं म्हणून म्हणलं तर काय आहे, प्रत्यक्ष समाधी म्हणजे काय सजीवन समाधी नाही. समाधीत जाणं म्हणून म्हणलं तर सगळं काही विसरून, देहभान विसरून एका आनंदात राहणं, कशाचं देणं घेणं नाही, त्याला समाधी अवस्था म्हणतात. तर त्या समाधी अवस्थेमध्ये आपण जातो.
तर आता ह्याच्या पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे, हे सगळं कोणामुळे मिळतं आपल्याला, तर एक हे ब्रह्म जे आहे, हे ब्रह्माचा जे आनंद आहे माझ्याकडे आहे म्हणून मी तुम्हाला काढून मी तुम्हाला देऊ शकत नाही, बिलकुल देऊ शकत नाही. माझा आनंद माझ्याजवळच राहतं, हे कोणाला मी देऊ शकत नाही. पण सद्गुरू जे आहेत ना, ते काय करतात, त्यांच्या अनुभवाने सत्शिष्याला वाच्य ब्रह्माने, शब्द ब्रह्माने समजून सांगतात, नीट छान काय आहे ते समजून सांगतात. मग ते म्हणतात मी तुला समजून सांगतोय, पण तुझे अनुभव तू घे, तू तशा प्रकारे तू उपासना कर, तशा प्रकारे तू साधना कर, तेव्हा कुठं तुला अनुभव येईल आणि तू ब्रह्माशी एकरूप होशील. हे सद्गुरूच्या मुखानेच मिळू शकतं, कोणी उचलून देण्याचा पदार्थ नाहीये. म्हणून आपल्याला रामदास स्वामी सांगतायत. आता ह्याच्या पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे, विमल ब्रह्म निरूपण म्हणून सांगितलेलं आहे. तर आता हे विमल ब्रह्म निरूपण सुद्धा 25 ओवी घ्या, नंतर पुढचे ओवी घेऊया आपण. श्रीराम समर्थ. समास चौथा. विमल ब्रह्म निरूपण नाम. श्रीराम समर्थ. श्रीराम ब्रह्मन बाहुन निर्मळ, पाहता तैसेची पोकळ, अरूपाणी विशाळ, मर्यादे वेगळे श्रीराम. 21 स्वर्गे सप्त पाताळ, मिळून एक ब्रह्मगोळ, ऐसी अनंत ते निर्मळ, व्यापून असे श्रीराम. अनंत ब्रह्मांडां खालते, अनंत ब्रह्मांडावरुते, तेणे विण स्थळते, अणुमात्र नाही श्रीराम. जळी स्थळी काष्टी पाषाणी, ऐसी बदे लोकवाणी, तेणे विणरिता प्राणी, एकही नाही श्रीराम. जळचरास जैसे जळ, बाह्यांतरी निखळ, तैसे ब्रह्म हे केवळ, जीव मात्रासी श्रीराम. जगा वेगळा ठावा आहे, ब्रह्मा बाहेरी जाता नये, म्हणून उपमा न साहे, जळाची तया श्रीराम. आकाशा बाहेरी पळो जाता, पुढे आकाशची तत्वता, तैसे तया अनंता, अंतची नाही श्रीराम. परी जे अखंड भेटले, सर्वांगास लिगटले, अति निकट परी चोरले, सकळांसी जे श्रीराम. तया मध्येची असिजे, परी तयास नेणिजे, उमजे भास नुमजे, परब्रह्म ते श्रीराम. आकाशामध्ये आभाळ, तेणे आकाश वाटे ढहुळ, परी ते मिथ्या निव्वळ, आकाशची असे श्रीराम. निहार देता आकाशी, चक्रे दिसती डोळ्याची, तैसे दृश्य ज्ञानियांसी, मिथ्या रूप श्रीराम. मिथ्याची परी आभासे, निद्रिस्तास स्वप्न जैसे, जागा झालिया अपैसे, बुजो लागे श्रीराम. तैसे आपुले नानुभवे, ज्ञाने जागृती सियावे, मग माईक स्वभावे, कळो लागे श्रीराम. आता असो हे कुवाडे, जे ब्रह्मांड पहिलीकडे, त्याची आता निवाडे, उमजोन दाऊ श्रीराम. ब्रह्म ब्रह्मांडी कालवले, पदार्थासी व्यापून ठेले, सर्वामध्ये विस्तारले, अंश मात्र श्रीराम. ब्रह्मामध्ये सृष्टी भासे, सृष्टीमध्ये ब्रह्मसे, अनुभव घेता आभासे, अंश मात्रे श्रीराम. अंश मात्रे सृष्टी भीतरी, माहेरी मर्यादा कोण करी, सगळे ब्रह्म ब्रह्मांडोदरी, माईल कैसे श्रीराम. अमृती मध्ये आकाश, सकळे साठविता प्रयास, म्हणून तयाचा अंश, बोलिजे तो श्रीराम. ब्रह्म तैसे कालवले, परी ते नाही हालवले, सर्वांमध्ये परी संचले, संचलेपणे श्रीराम. पंचभूती असे मिश्रित, परंतु ते पंचभूतातीत, पंखी आकाश लिप्त, असो निजैसे श्रीराम. ब्रह्मास दृष्टांत न घडे, बुझावया देणे घडे, परी दृष्टांती साहित्य पडे, विचारिता आकाश श्रीराम.
खम ब्रह्मैसी श्रुती गगन सदृशम हे स्मृती म्हणून ब्रह्मास दृष्टांती आकाश घडे श्रीराम काळीमा नसता पिंगळा काळीमा नसता पितळ मग ते सोनेची केवळ शून्यत्व नसता निवळ आकाश ब्रह्म श्रीराम म्हणून ब्रह्म जैसे गगन आणि माया जैसा पवन आढळे परिदर्शन नव्हे त्याचे श्रीराम शब्द सृष्टीची रचना होत जात विचक्षणा परंतु ते स्थिरावेना वायूचैशी श्रीराम. आता हे विमल ब्रह्म म्हणून सांगितलेलं. विमल म्हणजे विमल म्हणजे जिथं मल नाही असं विमल आहे. तर ब्रह्म हे जे आहे ना विमल आहे. सगळ्यामध्ये मळ दिसून येतो. पाण्यामध्ये मळ आहे, वाऱ्यामध्ये मळ आहे, आकाशामध्ये आहे, पृथ्वीमध्ये आहे, सगळ्यामध्ये आपल्याला मल दिसून येतं. पण ब्रह्मामध्ये मल दिसून येत नाही. तर ते इथं आपल्याला आकाश ब्रह्म म्हणून जे सांगितलेलं आहे की नाही, तर आता ह्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलंय की आकाशामध्ये ढग दिसतात. आकाशामध्ये ढग दिसलं तर ते मळ झाल्यासारखं दिसतं. काय हो आज आकाश हे नाहीये, नाही तर निरभ्र म्हणतो पा, काय एकदम निळं आकाश आहे आज, काहीच अभ्रच नाहीये त्याच्यामध्ये असं म्हणून म्हणतो. पण इतर वेळी आपल्याला काय पावसाळ्यामध्ये कुठं तुफान वगैरे आलेलं आहे तर त्यावेळेस आपल्याला वादळ वगैरे आलेलं आहे तर आकाशामध्ये ढग दिसतात तर ते मल होऊन जातं. तर तसं आहे. पण प्रत्यक्षामध्ये आपण त्या ढगाच्या वर गेलो तर आकाश मलरहितच आहे. ते कशाला चिटकून घेत नाही. आकाशाला चिटकून आहेत का हो ढग? नाहीये. ढग पसरलेलं आहे नुसतं, वाऱ्यात आहे असं, पण आकाशाला चिटकलेलं नाहीये. जसं पाण्यामध्ये आकाश हे झालं, प्रतिबिंब पडलं आकाशाचं तर हल्लं, पाणी हल्लं, तर आकाश हलतं का? नाही हलत, पाणीच हलतं, त्याचं प्रतिबिंब हलतं. जसं घटाकाश मठाकाश म्हणून म्हणतो की नाही आपण, तर घागरीमध्ये असलेले तेवढंच आकाश आहे का? नाही, पूर्ण व्यापून आहे. तर आपल्याला काय वाटतं, लहान मुलांना आपण दाखवतो की नाही, आता चंद्राचं वगैरे दाखवतो की आपण, रामाच्या रामायणामध्येच आहे ना, रामाला चंद्र पाहिजे म्हणून म्हणतो राम, तर त्यावेळेस त्याची आई कौशल्या आरशासमोर ठेवती आणि आकाशाचं चंद्राचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दाखवती आणि म्हणते हा चंद्र आहे. पण तो खरा चंद्र आहे का? नाही, खरा चंद्र जो आहे आकाशामध्ये. त्याचप्रमाणे आपल्याला जे दिसत आहे ते सगळं ब्रह्म नाहीये. ते सगळं जे दिसत आहे ते विमल ब्रह्म म्हणजे मल असलेलं ब्रह्म आहे. विमल ब्रह्म म्हणजे काय? मलरहित, विमल, मलच नाहीये असा ब्रह्म आहे तो म्हणून सांगितलेलं आहे. तर कसं सांगितलेलं आहे? तर जळी स्थळी काष्टी पाषाणी म्हणून सगळ्या ठिकाणी ब्रह्म आहे. ब्रह्माशिवाय रिकामा असा एकही प्राणी नाहीये. म्हणजे सगळ्यामध्ये ब्रह्म आहे. जसं समुद्रामधील माशांना पाणी ज्याप्रमाणे आत बाहेर व्यापून असते त्याचप्रमाणे सर्व जीवांना ब्रह्म आत बाहेर अखंड व्यापून आहे. तरी पण ब्रह्माला पाण्याची उपाधी देऊ शकत नाही, कारण पाणी कधी ना कधी आटणारच आहे. आपण जर गरम करायला ठेवलं पाणी तर आटून जाते. गरम करायला ठेवलं तर काय, सूर्याच्या किरणांनी तेजानी नदी आटू शकते, पाणी आटू शकते, पण ब्रह्म कधी आटत नाही असं म्हणून सांगितलेलं आहे. आणि जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ब्रह्माची आपली गाठ आहे, पण आपल्याला माहित नाही. ब्रह्म आपल्यामध्ये आहे हे आपल्याला माहीतच नाहीये. हे झालं. त्यानंतर सर्व माणसे त्या ब्रह्मामध्येच जगत असतात, पण त्याची जाणीव त्यांना नसते असं म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे? डोळ्यासमोर आकाशाकडे सारखे टक लावून बघितले तर डोळ्यापुढे प्रकाशाची चक्रे दिसतात, ती काही खरी नसतात. त्याचप्रमाणे अज्ञानी माणसाच्या अनुभवास येणारे दृश्य विश्व ज्ञानी पुरुषाच्या अनुभवाला खोटेपणाने प्रतीत होते. म्हणजे काय, आपल्याला आपण असं डोळे असं करून एक ठिकाणी बघत राहतो. हे आपल्याला आकाशाकडे म्हणून सांगितलेत, चक्र दिसतं म्हणून सांगतात. तर आता एकच गोष्ट, आता आपण हे चष्मा असं डोळ्यासमोर असं धरून बसलोय, आपण असं धरून बसलं तर ते डोळ्यासमोर कंटिन्यू त्याला बघितलो, मग नंतर डोळे झाकलो तर क्षणभर आपले एक
2-3 सेकंद आपल्या डोळ्यासमोर ते चष्म्याचं प्रतिबिंब दिसतं, चष्मा दिसतो, किंवा आपण कुठली तरी एखादी वस्तू, रांगोळी बघितलो किंवा एखादं भांडं बघितलो, कोणताही एखादं वस्तू बघितलो, एक 5-10 मिनिटं त्याला बघितलो आणि डोळे बंद करून घेतलो, तर त्या प्रतिबिंब आपल्या डोळ्यासमोर दिसत असते. पण ते किती वेळ? काही क्षण असतं. पण खरं जे आपण प्रत्यक्षात डोळे उघडून बघतो ते खरं असतं. तर त्याचप्रमाणे अज्ञानी माणसाला क्षणभर डोळे बंद केल्यानंतर जे दिसतं की नाही ते क्षणभरच असतं, नंतर ते निघून जातं, ते प्रतिबिंब निघून जातं. त्याचप्रमाणे जो खरा ज्ञानी आहे त्याला प्रत्यक्ष दिसतं, हे अनुभव येतं त्यांना ते अनुभवाने ब्रह्म काय हे कळतं. त्याचप्रमाणे स्वप्नाचं पण दृष्टांत दिलेलं आहे त्यांनी. स्वप्नाचं दृष्टांत असं जे स्वप्नामध्ये बघतो तेच आपण खरं समजतो, पण प्रत्यक्ष सकाळी उठल्यानंतर आपल्याला कळतं काल रात्री आपण स्वप्न बघितलं होतं, हे खरं नाहीये, हे आपल्याला अनुभवास येतं. त्याचप्रमाणे हे शुद्ध ब्रह्म पण तसंच असतं, विमल ब्रह्म पण तसंच असतं. जे मल असतं ते क्षणभरच असतं, ते काही उपयोगाचं नाहीये म्हणल्यासारखं. पण हे जे शुद्ध ब्रह्म जे आहे ते प्रत्यक्षात दिसतं, पण ते अनुभव घ्यायला पाहिजे. अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला कळत नाही, असं म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हणलेलं आहे? एक अंशाने सगळ्या ठिकाणी व्यापून आहे असं म्हणून म्हटलेलं आहे. तर हे आपल्याला भगवद्गीतेच्या विभूती योगामध्ये सगळे विभूती सांगितलेत भगवंतानी. कशामध्ये सांगितलंय? द्यूतमध्ये आहे म्हणून सांगितलंय, गायत्रीमध्ये आहे म्हणून सांगितलंय, मार्गशीर्ष मासामध्ये आहे म्हणून सांगितलंय, ह्याच्यामध्ये कशामध्ये वसंत ऋतूमध्ये आहे म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे? मगरामध्ये आहे म्हणून सांगितलंय, प्रल्हादामध्ये आहे म्हणले, दैत्यांच्या मध्ये प्रल्हादामध्ये मी आहे म्हणून सांगितलंय, नागामध्ये अनंतमध्ये आहे म्हणून सांगितलंय, सर्पामध्ये वासुकीमध्ये आहे म्हणून सांगितलंय, आणि गायीच्या मध्ये कामधेनू गायीमध्ये मी आहे म्हणून, प्रत्येकामध्ये मी आहे म्हणून प्रत्येक उपाधी सांगितलंय. पण सगळ्यात शेवटच्या ह्याच्यामध्ये काय सांगितलंय? अथवा बहु नैतेन किम ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्नम एकांशेन स्थितो जगत. म्हणजे तुला हे सगळं सांगितलं, पण मी सगळ्यामध्ये एक अंशामध्ये आहे, सगळं एक अंशच मी आहे, म्हणजे सगळ्यामध्ये मी आहे, एक अंशाने मी प्रत्येकामध्ये आहे असं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. तर कुठं नाही असं नाहीच आहे असं म्हणून सांगितलंय त्यांनी. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय? देवाचे चरण तीर्थ ठेवण्याच्या म्हणजे किती उपाधी आपल्याला, किती दृष्टांत दिलेले आहेत त्यांनी. त्यांनी म्हटलंय की देवाचं चरण तीर्थ म्हणजे आपण तीर्थ देताना एक छोट्याशा चंबुनी देतो, एका पळी पंचपात्रामध्ये आपण तीर्थ ठेवतो आणि पळीनी आपल्याला तीर्थ घेतो आपण. तसं आकाश साठवण्याचा प्रयत्न कोणी केलं तर व्यर्थच जातो ना. आकाश त्या तांब्यामध्ये सांभाळून ठेवलं तर होतं का? नाही होत. तर त्याचप्रमाणे ब्रह्माला सुद्धा आपण नाही ठेवू शकत, आत्म्याला परब्रह्माला आपण ठेवू शकत नाहीयेत. असं हे एक आपल्याला उदाहरण दिलेलं आहे, त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय आकाशाचं, मी आता तुम्हाला सांगितलंय ना, मठाकाश घटाकाश म्हणून म्हटलंय, पाण्यामध्ये प्रतिबिंब आपल्याला दिसतंय. तसंच चिखलामध्ये सुद्धा आपल्याला प्रतिबिंब दिसतं, आकाशाचं प्रतिबिंब दिसतं, सूर्याचं प्रतिबिंब दिसतं, चंद्राचं प्रतिबिंब दिसतं. पण ते प्रतिबिंब खोटंच आहे, त्याला चिकटलेलं आहे का? चिखलामध्ये त्याचं प्रतिबिंब पडलंय म्हणून ते मलिन झालं का? नाही झालंय, त्याला चिटकतच नाहीये. ते परब्रह्म तसंच आहे, कशालाही चिटकलेलं नाही, ते सगळ्यामध्ये व्यापून आहे पण कशातही नाही, असं आहे ते परब्रह्म. अशा प्रकारे आहे म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ब्रह्म कसं आहे कोणताच दृष्टांत उपयोगास येत नाही, परंतु त्याची थोडी कल्पना येण्यासाठी म्हणून आपल्याला दृष्टांत द्यावं लागतं म्हणून सांगितलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये कसं सांगितलंय? खम ब्रह्म हे आकाश हे ब्रह्म असे श्रुती सांगते, आणि गगन सदृशम ब्रह्म म्हणजे आकाशासारखे ब्रह्म असे स्मृती सांगते. श्रुती आणि स्मृती, श्रुती सांगते म्हणून म्हणलं तर आपल्याकडून जे वेद पुराण हे सगळं जे आहेत ना, श्रुती बोलून आलेले आहेत हे सगळे. पण दुसरे आपण जे ऐकून साठवून घेतलोत, आठवण ठेवून घेतलोत, ते स्मृती आहे. स्मृतीने आता जे व्यास ऋषींनी
गीता लिहिलेलं आहे, विष्णू सहस्रनाम लिहिलेलं आहे. प्रत्यक्ष जेव्हा कोण आपले भीष्म पितामह विष्णू सहस्रनाम सांगितलेत, तर त्यावेळेस काय होतं, ते श्रुती होतं, पण जे लिहून ठेवलेलं आहे ते स्मृती आहे. तसंच गीता आहे. भगवंत जेव्हा सांगितलेत, प्रत्यक्ष मुखाने सांगितलेत, ते स्मृती आहे. आणि जे लिहून ठेवलेलं आहे, आपण जे वाचतोय ते स्मृतीने, आठवणीने लिहून ठेवलेलं ते स्मृती आहे. तर त्याचप्रमाणे हे ब्रह्म सुद्धा तसंच आहे. खम ब्रह्म हे आकाश आहे, हे श्रुती सांगितलेलं आहे, म्हणजे आकाशाप्रमाणे व्यापून आहे म्हणून, आकाशासारखं आहे म्हणून सांगितलंय, श्रुतीने सांगितलेलं आहे. आणि आठवणीत ठेवणे गगन सदृशम, आपल्याला हे ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती म्हणजे गुरुचं वर्णन करून सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये गगन सदृशम तत्वमस्यादी लक्षण म्हणून म्हटलेलं आहे. तर गगन सदृशम म्हणजे संपूर्ण आकाशामध्ये पसरलेलं आहे, जे गुरुचं ज्ञान असं आहे. आकाशा एवढं ज्ञान गुरुमध्ये आहे असं पण वर्णन आहे. तर हे जे वर्णन आहे ते स्मृती सांगती आहे असं म्हणून म्हणतायत ते. आणि अजून एक त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, सोन्याचं उदाहरण दिलेलं आहे. सोनं आणि पितळ. सोनं जे आहे हे कधीच काळं पडत नाही, कधीच नाही. पण पितळ जे आहे की नाही ते बघा, काहीतरी पोल्युशन मध्ये गेलो आपण, पितळच काय, चांदी सुद्धा. आम्हाला हे अनुभव आलेला आहे, चांदीचा अनुभव. चांगल्या चांदीचं जोडवे घालून आम्ही आमच्या हैदराबादमध्ये एक नागोल म्हणून एरिया आहे, मुसा नदीचं तिथं हे आहे, तर त्या भागात गेलो ना आम्ही, तर आमच्या पायातले सगळे जोडवे म्हणा, पायातले घुंगरू म्हणा, सगळे काळे पडतात. एवढंच काय, तिकडले नळ ते सुद्धा काळे पडतात. आणि प्रत्यक्ष भगवंताला म्हणू नये, चांदीची मूर्ती, पितळाची मूर्ती, तांब्याची मूर्ती ठेवून तिथं देवाची पूजा करतात तिकडले सगळे लोक, पण बिचाऱ्यांचे देव सगळे लोखंड्यासारखंच दिसतात. पितळ दिसत नाही, काही दिसत नाही. फक्त कुठल्या तरी सणावाराला ते चांदीचं रुपेरी म्हणून ते जे लिक्विड मिळतं त्याच्यामध्ये धुवून त्या दिवशी तेवढं पूजा केलेल्या दिवशी एखादा तास तिथं आपल्याला ते मूर्ती चांदीची आहे का पितळाची आहे का हे कळते. इतर वेळी त्यांच्या घरी कधी गेलो आपण तर काय हो, लोखंडाची मूर्ती आहेत का तुमच्याकडे असं म्हणावं लागतं. म्हणजे अशा परिस्थिती, म्हणजे पोल्युशन, तिकडल्या वातावरणाने ते धातू खराब होऊन जातं. पण सोनं कधीच होत नाही. सोन्याचं मंगळसूत्र घालून गेले कधीच काही खराब होत नाही. सोन्याचे वस्तू, बांगड्या आहेत, सोन्याचे गोष्टी आहेत, ते कधीच मलिन होत नाही. तर तसं इथं त्यांनी सोन्याची उपाधी पण दिलेली आहे. आणि ह्याच्यानंतर ते आता आपल्याला कशापेक्षा काय सूक्ष्म आहे हे सांगितलेले. आकाशापेक्षा काय सांगितलेले, आकाशामधली वायू कसं सूक्ष्म आहे. आता आपल्याला हे सगळं आपल्याला पुढे एकानंतर एक सांगतात. सगळी माणसे सारखे शब्द बोलत असतात, पण बोललेले शब्द विरून जातात. शब्द सगळं विरून जातात, म्हणजे बोललेलं सगळं विसरूनही जातो आपण. म्हणजे क्षणोक्षणी शब्दसृष्टीची नवी नवी रचना होत असते. म्हणजे आज हे एक उदाहरण आहे. म्हणजे आज मी बोलते, आज मी तुम्हाला एक प्रकारे समजून सांगते, तर तुम्ही स्वतःच म्हणलेले आहात. संध्याताई तुम्ही भागवत सांगितला होता ना, पहिल्यांदा जेव्हा ऐकलो होतो ना तेव्हा एक वेगळंच सांगितलं, त्याच्यानंतर जे सांगितलं त्याच्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट झालं हो तुमचं. तुम्ही अजून काहीतरी नवीन त्याच्यामध्ये सांगितलं. तिसऱ्यांदा सांगितल्यानंतर अजून काहीतरी नवीन सांगितलं. चौथ्यांदा सांगितलं तेव्हा अजून काहीतरी नवीन सांगितलं. म्हणजे प्रत्येक वेळेस असंच होतं. म्हणजे काय, हे शब्द रचना जी आहे की नाही ते आज असलेली उद्या राहत नाही. असं हे ब्रह्म सुद्धा, ब्रह्म तसं नाहीये. ब्रह्माचं किती तुम्ही वर्णन करा, काही करा, जसं आहे तसंच राहतं. शब्द हे विरून जातं. म्हणजे आज असलेलं उद्या राहत नाही, ते नवीन नवीन काहीतरी निर्माण करत असतं असं सांगितलेलं आहे. आता ह्याच्या पुढचे ओवी वाचून दाखवा संध्याताई. असो ऐसी माया माईक, शाश्वत ते ब्रह्म एक, पाहो जाता अनेक, व्यापून आहे श्रीराम. पृथ्वीसी भेदून आहे, परी ते ब्रह्म कठीण नव्हे, दुजी उपमा न साहे, तया अमृतत्वासी श्रीराम. पृथ्वीहूनी मृद जळ, जळाहूनी तो अनळ, अनळाहूनी कोमळ, वायो जाणावा श्रीराम. वायोहून ते गगन,
अत्यंतची मृद जाण गगनाहून मृद पूर्ण ब्रह्म जाणावे श्रीराम. वज्रास असे भेदिले परी मृदत्व नाही गेले उपमे रहित संचले कठीण नामृद श्रीराम. पृथ्वीमध्ये व्यापून असे पृथ्वी नासे तेन नासे जळ शोषे तेन शोषे जळी सोनी श्रीराम. तेजी असे परी जळेना पवनी असे परी चळेना गगनी असे परी कळेना परब्रह्म ते श्रीराम. शरीर अवघे व्यापले परी ते नाही आढळले जवळीच दुरावले नवल कैसे श्रीराम. सन्मुखची चहूकडे तयामध्ये पाहणे घडे बाह्याभ्यंतरी रोकडे सिद्धची आहे श्रीराम. तयामध्येची आपणा सवायते जाण दृश्या वेगळी खूण गगनासारखी श्रीराम. काही नाही से वाटले तेथे जिथे कोंडाटले जैसे न दिसे आपले आपण सिधन श्रीराम. जो जो पदार्थ दृष्टी पडे ते त्या पदार्था ऐलीकडे अनुभवे हे कुवाडे उकलावे श्रीराम. मागे पुढे आकाश पदार्थे विणे तो पैस पृथ्वी विण भकास एक रूप श्रीराम. जे जे रूप आणि नाम तो तो नाथिलाच भ्रम नाम रूपातीत वर्म अनुभवी जाणे श्रीराम. नवी धुमाचे डोंगर उचलती थोर थोर तैसे डावी ओडंबर माया देवी श्रीराम. ऐसी माया शाश्वत ब्रह्म जाणावे शाश्वत सर्वा ठाई सदोदित भरले असे श्रीराम. पोथी वाचू जाता पाहे मातृका मध्ये जी आहे नेत्री निघो निराहे मृद पडे श्रीराम. श्रवणे शब्द ऐकता मने विचार पाहता मना सबाह्य तत्वता परब्रह्म ते श्रीराम. चरणे चालता मार्गी जे आढळे सर्वांगी करे घेता वस्तू लागी आडवे ब्रह्म श्रीराम. असो इंद्रिये समुदाव तयामध्ये वर्ते सर्व जाणो जाता मोडे हाव इंद्रियाची श्रीराम. ते जवळीच असे पाहो जाता न दिसे न दिसो न वसे काही एक श्रीराम. जे अनुभवेची जाणावे सृष्टीचे न्याभावे आपुलेन स्वानुभवे पायविजे ब्रह्म श्रीराम. ज्ञानदृष्टीचे देखणे चर्मदृष्टी पाहो नेणे अंतरवृत्तीची खुणे अंतरवृत्ती साक्ष श्रीराम. जाणे ब्रह्म जाणे माया जाणे अनुभवाच्या ठाया ते एक जाणावी तुर्या सर्वसाक्षिणी श्रीराम. साक्षत्व वृत्तीचे कारण उन्मनी ते निवृत्ती जाण जेथे विरे जाणपण विज्ञान ते श्रीराम. जेथे अज्ञान सरे ज्ञान तेही नुरे विज्ञान वृत्ती मुरे परब्रह्मी श्रीराम. ऐसे ब्रह्म शाश्वत जेथे कल्पनेसी अंत योगी जना एकांत अनुभवे जाणावा श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विमळ ब्रह्म निरूपण नाम समास चतुर्थ. श्रीराम समर्थ श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. तर इथं त्यांनी काय सांगितलंय तर माया ही अस्थिर आहे अशाश्वत आहे पण ब्रह्म मात्र शाश्वत आहे. सृष्टीने सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर एकच ब्रह्म अनेकाला व्यापून राहिले असे आढळते. म्हणजे एकच ब्रह्म आहे सगळ्यामध्ये एकच आत्मा आहे पण सगळ्यामध्ये व्यापून उरलेला आहे. तर ह्याच्या अगोदर पण आपण हे उदाहरण बघितलेलं आहे. कारण हे आत्मा आणि ब्रह्म ह्याचं वर्णन करावं म्हणजे तेच उदाहरणही द्यावं लागतं तेच गोष्टी सांगावं लागतं. तेवढं सांगूनही आपल्याला ते अनुभव येत नाहीये. जसं संध्या मी एकटीच आहे
पण कोणाची मामी आहे, कोणाची आत्या आहे, कोणाची मैत्रीण आहे, कोणाची बहीण आहे, कोणाची आई आहे, कोणाची सासू आहे, असं मला कितीतरी उपाधी आहेत. त्याचप्रमाणे ब्रह्म एकच आहे, पण त्याचे अनेक रूप आहेत. संध्या ही शाश्वत आहे, पण बाकी सगळं, जर मला भाचा नाहीये तर मला मामी म्हणणार नाही किंवा आत्या म्हणणार नाही, मला पुतण्या नाहीये तर मला काकू म्हणणार नाही, मला बहीण नाहीये किंवा भाऊ नाहीये तर मी कोणाची बहीण नाही ना कोणाचं हे नाहीये म्हणल्यासारखं असं हे आहे. पण संध्या मात्र आहे. त्याचप्रमाणे ब्रह्म आहे. ब्रह्म आहे, सगळ्या ठिकाणी आहे. पण झाड गेलं म्हणून ब्रह्म गेलं का, किंवा माणूस गेला म्हणून ब्रह्म गेला का? नाही गेला. काही बोलायचंय का रेखाताई? तुमचं हँड रेज झालेलं दिसलं म्हणून हे केले. तर त्याच्यासाठी म्हणून ब्रह्म हे शाश्वत आहे आणि माया हे अशाश्वत आहे म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी काही उपमा उपाधी असं सांगितलेलं आहे. कशापेक्षा काय सूक्ष्म आहे हे सांगितलेलं आहे. तर सगळ्यात जड काय आहे? पृथ्वी आहे. सगळ्यात जड जे आहे ना पृथ्वी आहे. पृथ्वीपेक्षा पाणी सूक्ष्म आहे, म्हणजे पृथ्वीपेक्षा पाणीचं जडत्व कमी आहे. त्याच्यापेक्षा तेज म्हणजे अग्नी हे अजून सूक्ष्म आहे, पण त्याच्यापेक्षा वायू सूक्ष्म असतो. वायूपेक्षा आकाश सूक्ष्म असतो. आकाशापेक्षाही म्हणजे आकाश जरी सूक्ष्म असला म्हणजे पृथ्वी जड आहे म्हणून कळालं आपल्याला. पृथ्वी जड आहे, पण पृथ्वीपेक्षा पाणी सूक्ष्म आहे म्हणून सांगितलंय. पाणीपेक्षा अग्नी, अनल म्हणून म्हटलेले त्यांनी, तर अग्नी सूक्ष्म आहे म्हणून सांगितलेलं आहे. अग्नीपेक्षा वायू म्हणजे अग्नीला आपण धरू शकत नाही. पाणी आपण हातात धरू शकतो का? नाही. पृथ्वीला म्हणजे माती धरू शकतो एखाद्या वेळेस. पृथ्वीचे एक अंश आपण असा हातात घेऊ शकतो. पाणी सुद्धा थोडंसंच घेऊ शकतो, कशात तरी हे करू शकतो. पण त्याच्यापेक्षा सूक्ष्म अग्नी आहे. अग्नीला आपण बंद करून ठेवू शकतो का? कशात तरी धरू शकतो का? नाही. म्हणून ते सूक्ष्म आहे. पण त्याच्यापेक्षा सूक्ष्म वारा. वाऱ्याला तर आपण धरूच शकत नाही, दिसत पण नाही आपल्याला. पण एखाद्या वेळेस वारा तरी एका डब्यामध्ये बंद करून ठेवू शकतो. आता गॅस म्हणतो ना आपण, गॅस आपण एखाद्या ह्याच्यात, ऑक्सिजन पण वाराच आहे ना. तर हे ऑक्सिजन हे सगळं आपण एखाद्या ह्याच्यामध्ये बंद करून त्याचा उपयोग करून घेऊ शकतो आपण. जेव्हा माणसाचं श्वासोश्वास कमी व्हायला लागतं त्यावेळेस ऑक्सिजन देऊन त्या माणसाला जगवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे ते एक वाराच आहे की, ते एक गॅसच आहे. तर त्याप्रमाणे एखाद्या वेळेस वायूला सुद्धा आपण थोडं हे करू शकतो, पण त्याच्यापेक्षा सूक्ष्म आकाश आहे. आकाशाला तर आपण पकडू शकत नाही, पोकळीच आहे ते. पण त्याच्यापेक्षाही सूक्ष्म ब्रह्म आहे असं म्हणून सांगितलंय. संपूर्णपणे सूक्ष्म असते. श्री समर्थांनी या ठिकाणी विश्वातील घटकांचा सूक्ष्मपणाचा क्रम सांगितला आहे. सूक्ष्माचे ज्ञान होण्यासाठी जीव सूक्ष्म होत जायला पाहिजे, म्हणजे आपली बुद्धी पण तेवढंच सूक्ष्म व्हायला पाहिजे. सूक्ष्म व्हायला पाहिजे म्हणून म्हटलं तर सगळ्या गोष्टीतून आपलं मन काढून घ्यायला पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय? वज्र अत्यंत कठीण आहे. वज्राला आपण फोडू शकत नाहीत, वज्राने वज्रालाच फोडू शकतो म्हणून म्हटलेलं आहे ते. त्यासही ब्रह्म भेदून जाते म्हणून सांगितलेलं आहे. आता आपल्याला ह्याचा एक अनुभव काय म्हणून म्हटलं तर, आपण विळी आहे, चाकू आहे, कुऱ्हाड आहे, हे आपण सतत वापरत गेलो, त्याच्याने त्या वस्तूचा आपण प्रत्येक वेळेस उपयोग करत गेलो, पण त्याला शेवटी गंज तरी लागतं किंवा ते मोंडवून जातं, म्हणजे ते चिरायला त्याला मग आपल्याला परत धार लावावं लागतं. पण हे असल्या वज्राला फोडायचं म्हणून म्हणलं तर धारदार वस्तू लागते, ते ब्रह्मच आहे. पण ह्या ब्रह्माला कधी गंजत नाही का, त्याला धार लावायची गरज नाहीये, असा तो ब्रह्म आहे असं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. ते भेदून जाते म्हणून त्याला सुद्धा ते उपमा देता येत नाही म्हणून सांगितलेलं आहे. वज्राचं उपमा पण देऊ शकत नाही म्हणून सांगितलेलं आहे. आता ह्याच्यानंतर ब्रह्म पृथ्वीला व्यापून आहे हे खरे आहे, पण पृथ्वी नाशवंत आहे म्हणून तिथं ते हे नाहीये म्हणलं. ब्रह्म पाण्या नंतर त्यांनी काय सांगितलंय? ब्रह्म पाण्याला व्यापून आहे, पण पाणी हे ह्याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे, पण परत इथे रामदास स्वामी सांगितलेले पाणी शोषले जाते पण ब्रह्म शोषले जात नाही. ब्रह्म तेजाला व्यापून आहे, पण तेजाने जळत नाही. ब्रह्म वायूला व्यापून आहे, पण वायूप्रमाणे चळत नाही.
ब्रह्म आकाशाला व्यापून आहे, पण ते असूनही आपल्याला कळत नाही. म्हणजे नैनम छिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावक न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयती मारुत. हेच श्लोक आहे. ह्या श्लोकाचा अर्थ इथं सांगितलेला आहे. आपल्या सर्व शरीरात ब्रह्म व्यापून आहे, पण हे कसं आहे आपल्याला कळत नाही. ब्रह्म इतके जवळ असूनही दूर असल्यासारखे हे एक मोठे नवलच म्हणायचे. म्हणजे आपल्या जवळ असूनही आपल्याला कळत नाही म्हणजे हे नवल आहे. कारण आपण अज्ञानाने आंधळे आहोत, आपण आंधळेच आहोत, अज्ञानी आहोत. जेव्हा आपल्याला ज्ञानीचं डोळा मिळतं तेव्हा आपल्याला खरं प्रत्यक्षात ब्रह्म काय आहे हे आपल्याला कळून येतं. तर आता ह्याच्यानंतर परत त्यांनी हे सांगितलंय, जिथे पहा तिथे ब्रह्म पसरून आहे म्हणून सांगितलेलं आहे. इंद्रियांच्या प्रचितीला येणारे दृश्य विश्वनाम आणि रूप याने भरलेली आहे. म्हणजे आपल्या डोळ्याला दिसतं, इंद्रियांनी, कानाने ऐकू येणं, नाकानी वास येणं, हे सगळे इंद्रियांचंच खेळ आहे. तर हे सगळं जे आपल्याला नामरूपाने दिसून येते, म्हणजे वास येऊ लागले. कशाचं वास येऊ लागले? एखाद्या अगरबत्तीचं उदबत्तीचं वास येतोय म्हणून म्हणतो, एखाद्या फुलाचा वास येतोय म्हणतो, एखाद्या अत्तराचा वास येतो, छान पिकलेल्या आंब्याचा वास येतोय, हो पिकलेल्या पेरूचा वास येतोय. म्हणजे हे रूपच आहे, नाम आहे. पेरू, फूल, अत्तर किंवा ऊद हे सगळे वस्तूच आहेत. ह्या वस्तूंनीच आपल्याला दिसतं. पण रूप म्हणजे इंद्रियांना प्रत्यक्ष दिसणारा वस्तूचा आकार आहे. तर नाम म्हणजे वस्तूला धारण करणे. म्हणजे वस्तू आपल्याला, पेरू आपल्या हातात येते, पण त्या वस्तूला नाव आहे ना पेरू म्हणून. आंबा आहे, आंबा आपल्या हातात येते, पण त्याला नाम आहे आंबा म्हणून. तर हे सगळं आहे, पण ब्रह्म एकच एक आहे. म्हणजे काय? त्या ब्रह्माला आपण नाव देऊ शकत नाहीत, त्याला वस्तू म्हणू शकत नाहीत, काही म्हणू शकत नाहीत. म्हणून इंद्रियांना दिसणारा नामरूपाचा देखावा मुळात नसणारा तात्पुरता भ्रम आहे. नामरूपाच्या पलीकडे असणारे ब्रह्मरूप रहस्य साक्षात्कारी पुरुषच जाणतात म्हणून सांगितलेलं आहे. आणि परत एकदा त्यांनी आकाशाचं उदाहरण का देत आहेत? प्रत्येक वेळेस आकाशाचंच उदाहरण का देत आहेत ब्रह्माचं ह्याला? त्याचं कारण असं आहे, आकाश कुठंही गेलं, पळत पळत जा तुम्ही, किती स्पीडमध्ये जा, विमानाने जा, जहाजाने जा, चालत जा, पळत जा, कसंही जा, कुठंही तुम्हाला आकाश दिसतो. त्याचप्रमाणे ब्रह्म सुद्धा तसंच आहे. कुठंही जा आपल्याला ब्रह्म दिसणारच आहे. आणि ब्रह्म, आकाश मलिन झालेलं दिसतं आपल्याला. त्याचप्रमाणे लोक म्हणतात ब्रह्म सगळ्या ठिकाणी आहे. म्हणजे काय, ब्रह्म डुकरामध्ये पण आहे का? म्हणजे आपल्याला डुक्कर म्हणजे एक घाण प्राणी म्हणून वाटतं, तर ब्रह्म डुकरामध्ये पण आहे का? म्हणजे हे मलिन नाहीये, पण सगळ्यामध्ये व्यापून आहे. जसं आकाशामध्ये अभ्र येतात, तर ते मलिन झालं नाही, त्याला चिकटलंय का? नाही चिकटलंय. त्याचप्रमाणे ब्रह्माला पण हे चिकटलेलं नाहीये, त्याचं प्रतिबिंब आहे. डुक्कर म्हणा, कोणचं जाणीव म्हणा, जनावर म्हणा, हे सगळं त्याचे प्रतिबिंब आहेत, आत्म्याचे प्रतिबिंब आहेत हे सगळे. तर त्याप्रमाणे हे ब्रह्म कुठेही मलिन झालेलं दिसत नाही असं म्हणून त्यांनी सांगितलेलं. तर हेच सांगितलेलं आहे, पायांनी चालत असताना ब्रह्म सर्व शरीरात व्यापून असते. हाताने वस्तू घेत असता ब्रह्म त्या वस्तूला व्यापून असते. खरे म्हणजे आपल्या सर्व इंद्रियांच्या आत बाहेर ब्रह्म व्यापून आहे. ब्रह्मामध्येच सर्व इंद्रिये आपली कार्ये करतात. असे जरी असले तरी इंद्रियांनी ते जाणण्याचा प्रयत्न केल्यास इंद्रियाचा हव्यास मोडून जातो. म्हणजे तर काय, आपण इंद्रियांनी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो, पण ते इंद्रिय सुद्धा आपल्याला कमी पडतात. शेवटी आपण मनानी, निधिध्यासानी, ह्याच्यानीच आपल्याला ब्रह्म काय आहे हे कळतं. तर अतिंद्रिय असल्याने इंद्रियांची गती तिथे खुंटते म्हणून सांगितलेलं आहे. तर प्रथम हे सारे दृश्य विश्व मनातून नाहीसे झाले पाहिजे. म्हणजे हे विश्व पूर्ण नाही, हे झाल्यानंतरच आपल्याला खरं ब्रह्म काय आहे हे आपल्याला कळते. जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे तिन्ही अवस्था आहेत. हे तीन अवस्था आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. म्हणजे जागृती म्हणजे आता आपण जागृत आहोत, आपल्याला सगळं कळतंय, काय चालू आहे काय नाही, बोललेलं ऐकू येते,
खाल्लेलं कळतंय आपल्याला, पाणी पिलेलं कळतंय, हे सगळं कळतंय आपल्याला. पण स्वप्नामध्ये थोड्या वेळापुरतं असतं, ते नाही कळत. ती एक अवस्था आहे. त्याच्यानंतर सुसुप्ती म्हणजे गाढ निद्रा. गाढ निद्रा सुद्धा आपल्याला कळते. उठल्यानंतर म्हणतो की नाही, काय गाढ निद्रेमध्ये आपण होतो म्हणून म्हणतो. पण तुर्या म्हणायचं जे आहे की नाही, त्या हे तिन्ही अवस्थाच्या पलीकडे आहे ते तुर्या. तर ते तुर्यामध्ये जेव्हा आपण जातो की नाही, ते भगवंताशी तदाकार होऊन जातो, भगवंतामध्ये आपण विलीन होऊन जातो. ती सर्वसाक्षिणी अवस्था आहे. देहासकट सर्व दृश्य विश्वाला तुर्येमध्ये वेगळेपणाने पाहता येते. म्हणजे तुर्येमध्ये आपण जेव्हा तुर्या अवस्थामध्ये जातो तेव्हा हे सगळं काही नाही हे आपल्याला कळतं. ती अवस्था येणे खूप खूप मोठं उपाधी आहे. समाधी म्हणतो ना आपण, तर त्या समाधीमध्ये जाणं म्हणजेच तुर्येमध्ये जाणं आहे असं म्हणून म्हणतो. ती सर्वसाक्षिणी अवस्था तुर्येमध्ये वेगळे पाहता येते. मी आत्मा सर्व दृश्याच्या अतीत आहे, मी त्याचा केवळ साक्षी आहे, अशी अवस्था आली असली तरी तिच्यामध्ये साक्षीत्वाची सूक्ष्म वृत्ती असते. म्हणजे साक्षीत्वाने तुर्येमध्ये सुद्धा आपण साक्षीत्वाने बघत असतो, पण इथं साक्षीत्व नाहीच. पूर्ण उन्मनी होऊन जातो आपण, म्हणजे भगवंतामध्येच विलीन होऊन जातो. संपूर्ण वृत्तीरहित अवस्था म्हणजे वृत्तीरहित अवस्था म्हणजेच उन्मनी होय. ती त्या निवृत्ती अवस्थेमध्येच सर्व जाणतेपण विरते, तेच विज्ञान होय. म्हणजे तेव्हा आपल्याला खरं ब्रह्म काय आहे हे कळतं. तर आता तेव्हा अज्ञान नाहीसे होऊन ज्ञान उदय पावते. म्हणजे हे अनुभवाला आल्यानंतरच ज्ञान उदय पावते, अज्ञान नाहीसे होते. अखेर विज्ञान देखील परब्रह्मात जिरते. मग केवळ शुद्ध व विमल ब्रह्म तेवढे शिल्लक राहते. म्हणजे शुद्ध विमल ब्रह्म म्हणजे ज्याच्यात मळच नाही असे ब्रह्म तिथे उरते. असे हे शाश्वत ब्रह्म आहे. तेथे सर्व कल्पना नाहीशे होतात. योगी लोकांचा हा एकांत आहे, तो अनुभवाने आपण समजून घ्यावा. आपण म्हणतो ना एकांत, इथं रामदास स्वामींनी एकांत हा शब्द का वापरलाय? योगी लोकांचा एकांत म्हणून म्हटलेले. तर त्याचा अर्थ काय आहे? तर आपण जे एकांत म्हणतो की नाही, तर आपण एकांतामध्ये, मी आज एकांतात होते बाबा, कोणी नव्हते घरामध्ये, मी एकटी होते, माझ्या सोबत कोणी नव्हतं, मला खूप आनंद मिळाला, मी एकांतात होते म्हणून म्हणतो. पण तुम्ही खरं एकांतात होतात का? नव्हतात. ते एकांत म्हणजे काय आहे? माझ्या एकाचं पण अंत व्हायला पाहिजे. माझं जे म्हणतो माझे मुलं, माझ्या वस्तू, त्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण विचार करत राहतो, माझा मुलगा काय करत असेल. आज आता एक उदाहरणच आहे, आज मी एकटीच होते घरामध्ये. एकटी कशामुळे आहे? मुलगा आणि सून, घरचे नातवंड सगळे बाहेर निघून गेले, मी एकटी होते. तर ते एकटी असताना सुद्धा, म्हणजे दररोजचं नाही, कधीतरी असं घडतं. तर त्यावेळेस काय होतं, ते लोक कुठेतरी पिकनिकला गेलेले असतात. त्या पिकनिकमध्ये ते लोक असं एन्जॉय करत असतील. मग आज ते काश्मीरला गेले असतील, मग काश्मीरमध्ये ते बर्फ पडलेले अनुभव घेत असतील. विमानामध्ये गेले ते विमानाचा अनुभव घेत असतील. ह्या अशा सगळ्या गोष्टी विचार येतात. नाहीतर भूतकाळ म्हणजे काय झालं, कसं होईल बाबा, कसं होऊन गेलं नाही, माझी सासू मला कसं बोलत होती, मला माझं बाळणपण किती कठीण झालं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला आठवण येत असतात. माझं बालपण कसं कठीण गेलं, पैसे नव्हते हो शिक्षणाला, किती त्रास झाला, हे विचार. नाहीतर भविष्याची काळजी, कसं होणार आहे पुढे, देवा मला काही नको रे बाबा, एक आजार पण नको, अंथरुणावर पडणं नको रे बाबा, कोणाच्या हातून एक ग्लास पाणी प्यायला नको, पटकन माझं मरण येऊ दे रे देवा. म्हणजे हे विचार करणं म्हणजे काय, आपण लोकांतामध्ये आहेत, एकांतामध्ये नाहीयेत. आपण सतत आपल्याला एकांत वाटतं, पण आपण कधीही एकांतात राहत नाहीत, आपण लोकांतामध्ये राहतो. लोक आपल्या सोबत राहत नाहीत, पण मी मात्र राहते माझ्यासोबत मी, कारण माझीच मी विचार करत राहते. काय कोणत्याही गोष्टीचं, माझं कसं होईल, माझं कसं झालं, माझे मुलं, माझं घर, माझं दार, या गोष्टीचं. म्हणजे इथं एकांत नाहीये. एकांत म्हणजे माझं मीच पण अंत व्हायला पाहिजे, तेव्हा एकांत साधत. म्हणून इथं रामदास स्वामींनी सांगितलेले योगी लोकांचा
हा एकांत आहे म्हणून सांगितलंय. ऐशे ब्रह्म शाश्वत जेथे कल्पनेसी अंत योगी जना एकांत म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे योगी जना एकांत म्हणून म्हणलं तर योगी लोकच एकांतामध्ये राहू शकतात. आपल्यासारखे माणसं एकांतामध्ये राहू शकत नाहीत. एकांत हे आपल्या एकाचं सुद्धा अंत व्हायला पाहिजे. तेव्हा कुठं एकांत आपण साधतो, तेव्हा तो अनुभवाने आपण समजून घ्यावा. म्हणजे इतकं सांगितल्यानंतर सुद्धा रामदास स्वामी काय म्हणतात, मी इतकं सगळं सांगितलं पण शेवटी तुमच्या अनुभवानेच तुम्ही कळून घ्या. ब्रह्म म्हणजे काय आहे हे तुम्ही तुमच्या ह्याच्यानेच तुम्ही कळून घ्या असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर आज आपण, कारण 5 वाजायला 10 मिनिटच राहिलेले आहेत, तर आता अजून एक जर समास घेतलो तर कमीत कमी अर्धा तास तरी जातो. तर त्याच्यापेक्षा 5 वाजायच्या आत संपवलेलं बरं. तर आज आपल्याला अनुभवच घेणं हे महत्वाचं आहे हे आपण शिकलेलो आहोत. कारण 14 ब्रह्माबद्दल सांगितलं त्यांनी. विमल ब्रह्म निरूपण म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे विमल ब्रह्म म्हणजे ब्रह्माला मल नाही, त्या मलरहित ब्रह्माचं आपण अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला कळत नाही हे आपल्याला रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे. तर ह्याच प्रयत्नात आपण राहायला पाहिजे. सतत मनन चिंतन निधिध्यास हे सतत करत राहायला पाहिजे. कुठल्या तरी एका श्लोकाचा, कुठल्या तरी एका मंत्राचा, कुठल्या तरी एका नामस्मरणाचा, काही म्हणतो ना, शेवटी सगळ्या गोष्टीला आपल्याला शुद्ध म्हणावं लागतं. आता आपण राघवेंद्र स्वामीचंच स्तोत्र घेतलेले आहेत, तर श्री राघवेंद्राय म्हणून म्हणतोय आपण, तर तिथं तसं नाहीये, श्री राघवेंद्रार्य म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे अशा ह्याला सुद्धा आपल्याला शुद्ध पाहिजे. पण नामस्मरण जे करतो आपण नुसतं ओम श्री राघवेंद्राय नमः, ओम श्री राघवेंद्राय नमः, ओम श्री राघवेंद्राय नमः असं जर जप केलो तर त्याच्यात काही मळ नाहीये, विमल आहे. असं आपण सतत नामस्मरणामध्ये राहून आपण ब्रह्माचा अनुभव घ्यायला पाहिजे असं आपल्याला रामदास स्वामी सांगितलेले आहेत. तर ह्याचा आपण प्रयत्न करायलाच पाहिजे. कारण आता आपल्याला थोड्या थोड्या गोष्टी कळत आहेत. कसं आपण साधना करायचं, कशी उपासना करायचं हे सगळं आपल्याला कळत आहे. तर ह्या प्रयत्नामध्ये आपण राहू आणि उद्या परत आपण पुढचं द्वैतकल्प निरसन हे समास घेऊया. तर आज आपण इथेच थांबूया. आणि आता मी म्हटलंय ना, ह्या ब्रह्माबद्दल वाच्य ब्रह्म म्हणा, शब्द ब्रह्म म्हणा, करायचं मी प्रयत्न केले, पण हे तोकडे अनिर्वाच्य आहे. म्हणजे हे बोलूच शकत नाही असं ब्रह्म आहे. तरी मी बोलायचं प्रयत्न केले. ह्याचं कारण काय म्हणून म्हणलं तर त्या सद्गुरूंची कृपा माझ्यावर आहे, रामदास स्वामींची कृपा माझ्यावर आहे म्हणून मी बोलू शकले. पण काहीतरी कमी पडत असेल सांगण्यामध्ये, तुम्हाला समजलं नसेल तर खरोखर माझा अभ्यासामध्ये कमी झालं असेल किंवा माझ्या अनुभवामध्ये. पण अनुभव कुठले हो? आत्ता आपण एक एक पायरी चढत आपण पुढे जात आहोत, तर अनुभव कुठले? तर माझ्या अनुभवामध्ये कमी असल्यामुळे मी कमी सांगितले असेल म्हणून मला क्षमा करा. आणि पुढे आपण उद्या अजून प्रयत्न करूया, अजून चांगलं हे करायचं, अनुभव घ्यायचं. आणि दररोज अभ्यास योगेन म्हणून म्हणतात ना, अर्जुनानेच विचारलेलं आहे. हे सगळं मी करतोय पण माझं मन चंचल आहे, काय करू त्याच्यासाठी मी? तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण स्वतःच म्हणतात की अभ्यास करत जा, शनै शनै सतत तू अभ्यास करत जा, पुन्हा 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 तू अभ्यास करत जा, तर तुला ह्याचं अनुभव येतं. तर त्याचप्रमाणे आपण सुद्धा सतत अभ्यास करत राहूया, सतत प्रयत्न करत राहूया ब्रह्माचा अनुभव घेण्यासाठी म्हणून. तर आज इथंच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. संध्याताई आपल्याला कल्याणकरी रामराया म्हणून आपण इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. कल्याणकरी रामराया, रामराया कल्याणकरी रामराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याणकरी रामराया, दयाळा कल्याणकरी रामराया. तळमळ
घरी दयाळा कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया अपराधी जन चुकतची गेले तुझा तूच सावरी दयाळा तुझा तुझी सावरी दयाळा कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया कठीण त्यावरी कठीणची झाले आता नदीसे उरी दयाळा कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया कोठे जावे काय करावे आरंभिली बोली दयाळा कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया दास म्हणे मी केले पावलो दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया जनहित विवरी जनहित विवरी